गोपाळ रसमवर यांनी माळताई यांचे स्वागत करावे. खरं तर आपण नेहमी पुष्पगुच्छ आणि फुल देऊन स्वागत करतो, पण हा कार्यक्रम महिलांसाठी आणि महिलांच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळे आपण यावेळेस पेन देऊन महिलांचं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. फुल आणि पेन. हा एक कोणाला तरी कॅमेरा दोन. कार्यक्रमाच्या अध्यक्ष माळताई यांचे स्वागत गोपाळ रसमवर करत आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक माननीय वैशालीताई नहाते यांचे स्वागत करण्यासाठी मी आमच्या किरणताई घोडाम यांना विनंती करते की त्यांनी वैशालीताई यांचे स्वागत करावे. किरणताई अंगणवाडी सेविका असून अतिशय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये तत्पर हजर असतात. एका आवाजामध्ये आमच्या पूर्ण कार्यक्रमाला त्या वेळ देतात. यानंतर वैभव गुरनुले यांचे स्वागत करण्यासाठी मी कविताताई पेंदर यांना विनंती करते की त्यांनी वैभव गुरनुले यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यासोबतच नालंदाचा आहे आणि हे झाला आहे फर्स्ट क्लास वैभव गुरनुले हे नालंदाचा विद्यार्थी असून अतिशय अभ्यासू आणि अतिशय चांगला विद्यार्थी आहे. त्यांनी ही प्रेरणा आपल्या नालंदा अकादमी कडून घेतलेली आहे. इथूनच तो परिपूर्ण होऊन गेलेला विद्यार्थी आहे. आज आपल्या इथे मान्यवर म्हणून त्याला हे स्थान मिळालेलं आहे. त्यानंतर आमच्या महिला समुपदेशन केंद्राच्या महिला समुपदेशक प्रतिभाताई शेंद्रे यांचे स्वागत करण्यासाठी मी रेणुका भिंडारे यांना विनंती करते की त्यांनी प्रतिभाताई यांचे पुष्पगुच्छ व पेन देऊन स्वागत करावं. त्यानंतर आमच्या नालंदाचीच विद्यार्थिनी पायल भोयर ही एक खूप छान अभ्यासू आणि बोलकी विद्यार्थिनी आहे. आज ती या ठिकाणी एक वक्ता म्हणून आपण तिला स्थान दिलेलं आहे. मी विनंती करते पायलला मंचकावर स्थानापन्न व्हावं. तिच्या स्वागतासाठी मी सीमा कुंभारे यांना विनंती करते की त्यांनी पायल भोयर हिचं स्वागत करावं. यानंतर मी माननीय डॉक्टर प्रेरणाताई उगले यांच्या स्वागतासाठी कविताताई यांना विनंती करते त्यांनी माननीय उगले मॅडम यांचं पुष्पगुच्छ आणि पेन देऊन स्वागत करावं. आहेत. यानंतर प्रास्ताविका सगळ्यांच्या लाडक्या माई यांच्या स्वागतासाठी मी स्वतःच त्यांचं पुष्पगुच्छ यानंतर प्रास्ताविकासाठी माझी बाई आजचा हा आपला सावित्रीबाई फुले यांचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी माननीय आमच्या प्रज्ञाताई यांना विनंती करते
त्यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर एक गीत सादर करावं. कोणते? प्रज्ञाताई ह्या खूप गोड आवाजात गाणं म्हणतात, आपल्या सगळ्यांना माहितच आहे. मला मॅडमचा फोन आला की स्त्री जीवनावरती गाणं आहे का म्हणून, पण मी सांगितलं की एक गीत आहे बा म्हटलं, तर ते गीत मी आज तुमच्यासमोर सादर करत आहे. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू, सत्य के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे तुझे जहर पिलाया, सत्य के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया, सीता जैसी अग्नि परीक्षा जग में अब तक जारी है. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. जुल्म जिगर में दिल के बाग में किसी बात में कम नहीं है. जुल्म जिगर में दिल के बाग में किसी बात में कम नहीं है. पुरुषों वाले कार्यों की अधिकारी की अधिकारी है. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू, कोमल है कमजोर नहीं तू, कोमल है कमजोर नहीं तू. खूप छान प्रज्ञाताई. पण खूप छान म्हटलं आणि आवाज पण खूप गोड आहे. यानंतर मी प्रास्ताविकासाठी माई यांना प्राचारण करते. त्या महिला समुपदेशन केंद्राच्या अध्यक्ष आहेत, तसेच नालंदाच्या अध्यक्षा यांना मी प्राचारण करते प्रास्ताविकासाठी. तुमचा इको येतोय का? इको येतोय का? क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती प्रित्यर्थ आम्ही असा विचार केला की महिला समुपदेशन केंद्र, ज्याच्यामध्ये दररोज 5 ते 6 केसेस येतात, अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त आणि पीडित अशा स्त्रियांच्या केसेस येतात. पुरुषही आपलं मान्य मानतात. या दिवशी त्या महिलांना आणि त्या पुरुषांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंची ओळख करून द्यावी. त्यांचा संसार हा कौटुंबिक संसार आणि सामाजिक संसार हा कसा
आदर्शवत होता हे दाखवता यावं म्हणून आमचं हृदय रोज रडतं त्यांच्या घटना बघून. सावित्रीबाईंचं हृदय जिच्यापासून आम्ही प्रेरणा घेतली तो दिवस आम्ही जयंतीचा म्हणून निवडला. परंतु स्त्री शक्ती जागरण ज्याच्यामध्ये पुरुषाच्या सहभागाशिवाय ते पूर्णच होत नाही हे ज्योतिबाच्या उदाहरणावरनं आमच्या समोर होतं. म्हणून हा एक कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाला खरं म्हणजे माझं आणि वैशालीताईंचा असा प्रत्यक्ष संवाद झाला नाही. मी गृहीत काय मानते, माझ्या कार्यक्रमामध्ये त्या अध्यक्ष तरी असतील, उद्घाटक तरी असतील, स्त्री शक्तीचा एक भाग आहे. पांढरपडा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा असणं हा एक शक्तीचा भाग आहे. सत्ता स्त्रियांच्या हातात आहे हा शक्तीचा भाग आहे. आमच्या प्रेरणा ताई ह्या मी त्यांना शारदा ज्ञानपीठमध्ये ऐकलेलं होतं मुलांच्या संदर्भामध्ये. फार सुंदर सुंदर टिप्स दिल्या होत्या त्यांनी. मातांना आणि मुलांना आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवावं याच्या सुंदर उदाहरणासहित. म्हणून चटकन माझ्या मनामध्ये विचार आला की मुलं आणि स्त्रिया यांच्या संदर्भामध्ये देखील कोणीतरी विषय मांडणं आवश्यक आहे. म्हणून प्रेरणाताईचं नाव समोर आलं. त्यानंतर आमच्या काउन्सिलिंग सेंटरचा जो काही अनुभव असेल, ज्या काही अडीअडचणी असतील, काही केसेस सोडवताना ज्या गुंता असेल त्याचे अनुभव आणि केसेस यशस्वी झाल्याचा, समेट झाल्याचा आनंद, असा दुहेरी आनंद आमच्या या काउन्सिलिंग सेंटरला आहे. म्हणून प्रतिभा दुर्गे, प्रतिभा शेंद्रे यांचा एक मनोगताचा एक 5-10 मिनिटाचं एक मनोगत त्यांचं ठेवलेलं आहे. करुणा ही या दोन्ही माझ्या लेखी आहेत आणि समोर बसलेल्या अनेक माझ्या लेखी आहेत. अत्यंत ताकदीने कामं केलेल्या स्त्रिया आपण उभं करू शकलो याचा मला आनंद आहे. आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद जिच्याकडे दिलं तीही एक सावित्रीचीच लेख आहे. या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात, आमच्या हाकेला हो दिली. जेलून अन्याय अत्याचाराचे सडे, केलीस क्रांती स्त्री जीवनी, जपलीस स्त्री जातीची अस्मिता, आणुनी शिक्षण स्त्री अंगणी, प्रेरणा होतीस काल आज उद्याही, कैवारी झाली स्त्री जातीची राहशील सदाई. इतकं मोठं नाव क्रांतीज्योती सावित्रीबाईंचं आपल्या समोर आहे. भारतातल्या पहिल्या शिक्षिका म्हणून उल्लेख केलेला आहे, मुख्याध्यापिका म्हणून उल्लेख केलेला आहे, विद्येची जननी म्हणून. आम्हाला विद्येची जननीच माहीत नव्हती, फार उशिरा कळली. जिनं आम्हाला गमनभ शिकवलं, बाराखडी शिकवली, ती खरी विद्येची देवता आहे. जिनं समतेचा संदेश दिला ती जिजाऊ माता आमची साऊ आहे, जिजाऊ आहे. यांचे आदर्श आमच्या समोर नेहमीच राहतील. तर अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त आपण सर्वजण अभिवादन करत आहोत. हा तसा संवेदनशील अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे. सामाजिक प्रश्नांची जाण बाळगणारा, बूज राखणारा अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. अन्यायग्रस्त महिलांना सुरक्षा प्राप्त करून देणारा हा कार्यक्रम आहे. त्या दृष्टीने नालंदा अकादमीमध्ये अभ्यास केलेला, लॉचा अभ्यास केलेला एक विद्यार्थी, ज्याला वैभव गुरनुले, ज्याला अत्यंत चांगली अशा स्वरूपाची वागणूक प्राचार्या सुप्रभा यादगिरवार यांनी आणि प्रमोद यादगिरवार सरांचे आणि माझे विद्यार्थी होते, त्यांनी अत्यंत घरच्यासारखी त्याला वर्तणूक दिली आणि चांगल्या स्वरूपाचं शिक्षण त्याला दिले आहे. मग तो फर्स्ट क्लासमध्ये पास झालेला आहे आणि त्याचा अनुभव स्त्रियांच्या बाबतीत कुठे कामी पडतो का, हाही आमचा एक छोटासा प्रयोग होता. नालंदाची विद्यार्थिनी पायल भोयर कशी तयार झालेली आहे संविधानाच्या दिवशी आपण बघितलं, तिचं व्याख्यान बघितलं. अत्यंत सकस अशा स्वरूपाचे विचार, ज्याला पॉझिटिव्ह विचारधारा म्हणतात, ती या नालंदा अकादमीने विद्यार्थ्यांमध्ये तयार केलेली आहे. तर अशा स्वरूपाच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये नालंदाची भूमिका आणि काउन्सिलिंग सेंटरची भूमिका ही फार महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे हा विषय खूप मोठा आहे सावित्रीबाईंचा, पण बोलण्यासाठी मी पायलला सावित्रीबाईंच्याच विषयावर केवळ पायलला एक संधी दिलेली आहे. संधी म्हणण्यापेक्षा
कौटुंबिक आयुष्य सावित्रीबाईंचं आणि सामाजिक आयुष्य अशी ही बांधणी केलेली आहे. स्त्रियांच्या संदर्भातली बांधणी, बालकांच्या संदर्भातली बांधणी, त्याच्यानंतर काउन्सिलिंग सेंटरची भूमिका आणि नंतर कायदेशीर अशा बाबी कुठल्या स्त्रियांच्या बाबतीत असाव्या असा हे छोटेखानी कार्यक्रम आपल्यासमोर उभा केलेला आहे. आणि वैशालीताई आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छिते की समेट झालेले कुटुंब या ठिकाणी आलेले आहे. त्यांचंही आपण स्वागत केलं पाहिजे. भविष्यात त्यांना कुठल्या अडचणी आल्या तर आपण परत एकदा त्यांच्या मदतीला धावून गेलो पाहिजे. पुनश्च धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद बाई. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय वैशालीताई नहाके यांना मी प्राचारण करते. जायचं नाही आहे ना. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे पहिल्या व्यक्ती वैभव गुरनुले यांना विनंती करते की यांनी येऊन इथे आपले मनोगत व्यक्त करावे. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्राला प्रबोधनाचं शिक्षण दिलं, जगद्गुरु तुकोबा राया या महाराष्ट्राचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आढळलं असे विश्वात्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्यांनी या महाराष्ट्राला स्वतःची अस्तित्व आणि अस्तित्वाचा शोध दिला असे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी तुम्हा आम्हाला आरक्षणाचे हक्क देणारे राजे असे कृषी राजर्षी शाहू महाराज ज्यांनी आम्हाला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेला अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले हे फुले दाम्पत्य आणि यांच्या स्वप्नाला बळ देणारे आपल्याला मूलभूत अधिकार देणारे राज्यघटने शिल्पकार बुद्धिसम्राट विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांना आणि महान स्त्रियांना अभिवादन करतो. मंचावर उपस्थित मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले थोर विचारवंत मित्रांनो, अनेक असे कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमातून आपल्याला काहीतरी प्रबोधनाचं साधन भेटते. त्या कार्यक्रमातून आपल्याला घरी गेल्यानंतर आपण विचार करतो का आज कार्यक्रम केला आणि कार्यक्रम केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. एक राजहंसाचं उदाहरण असते. राजहंस असतो, त्याच्यासमोर दूध आणि पाणी बाटलीमध्ये ठेवते. राजहंस दूध पिऊन देतो, पाणी तसंच ठेवतो. तशावानी ऐकणाऱ्या लोकांची मानसिकता असली पाहिजे. जे काही आम्ही इथून स्टेजवर बोलतो ते तंतोतंत खरं आहे बा, हे ग्राह्य तुम्ही धरू नका असा आमचा आग्रह नाही. पण आमचा जो दृष्टिकोन आहे त्या आधारावर आम्ही बोलतो, कायद्याच्या आधारावर आम्ही इथून बोलतो. मित्रांनो, आधुनिक काळामध्ये जे स्त्रियांची परिस्थिती होती, ज्या काळामध्ये ज्या स्त्रियांनी कवितेचा शोध लावला, चित्रकलेचा शोध लावला, शब्दाचा शोध लावला, संगीताचा शोध स्त्रीने लावला, तर आज त्या काळामध्ये स्त्री गुलाम कशी झाली हा मोठा प्रश्न निर्माण होतो. ज्या काळामध्ये सिंधू संस्कृतीमध्ये स्त्रियांना नवऱ्याला स्त्रीच्या घरी जाता येत होतं, त्या काळामध्ये गणका संस्कृती होती. ते गणाचं नेतृत्व करणारी एक स्त्री होती. आज कुठेतरी स्त्रियांचं अस्तित्व निम्म्या प्रमाणात आहे, पण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री आज करत आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये जेवढ्या स्त्री घरी ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं तर स्त्री शेतामध्ये जाते. शहरामध्ये शिक्षणाचा अवेअरनेस असल्यामुळे स्त्रीला शिक्षण भेटते. ग्रामीण भागामध्ये गेला तर त्यांचा कुटुंब पार्श्वभूमी खूप हालाकीची असल्यामुळे ते शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात आणि कामाला जातात आणि आपला संसार, आपलं मुलं बाळा याच्यातच गुंतलेले असतात. त्यांनी चार भिंतीच्या बाहेर ते येत असतात शिक्षणाच्या माध्यमातून. पण जेव्हा
आपण जेव्हा महापुरुषांचे सावित्रीबाई फुले यांच्या फोटोकडे बघितलं आणि आज संगणकाच्या युगामध्ये अनेक अशा स्त्रिया ज्यांच्या माध्यमातून ज्या काळामध्ये 50% हा स्त्रियांना गुलाम केलं होतं, त्या काळामध्ये ज्या उच्चवर्णीय लोकांनी 50% त्या लोकांनी आजही मला वाटते बहुतेक लोक आजही आपल्या टीव्हीवर प्रबोधनाचे कार्यक्रम आस्था वगैरे काही टीव्हीवर बघत असतात. कुठेतरी या सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रात तर नाही तर देशातच आपण साजरी करत आहे. पण ज्या या वर्णव्यवस्थेमध्ये जे काही वर्तमान परिस्थिती घडून राहिलेला आहे, कुठेतरी आपल्याला त्याच्यावर छानशा करायला पाहिजे असं मला वाटते. कारण आज प्रत्येकाचे प्रश्न आहे, मग विद्यार्थी असो का नोकरीवाला असो, त्यांना शाश्वती आहे की माझी नोकरी वर्तमान परिस्थितीमध्ये टिकेल का. विद्यार्थी अभ्यास करत आहे पण त्यालाही शाश्वती नाही का मला नोकरी लागेल का. आई वडील मेहनत करत आहे, रोजमजुरी करत आहे, विद्यार्थ्याला पैसे पुरून राहिला, विद्यार्थी शिकून राहिला, कॉन्फिडन्स आहे, सर्व गोष्टी आहे, पण त्याला शाश्वती नाही का मला नोकरी लागेल का नोकरी लागेल. अशी वर्तमान परिस्थितीमध्ये कुठेतरी आज खंबीरपणे बाब निर्माण होऊ नये. कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळे सांगण्याचं तात्पर्य आहे का क्षेत्रामध्ये अभ्यास करत असताना आपल्याजवळ बी प्लॅन तयार असणं गरजेचं आहे. कारण का ए प्लॅन नाही फसला तर माणसाचा बी प्लॅन असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कसं आहे, वर्तमान परिस्थितीमध्ये काउन्सिलिंग सेंटरच्या ज्या आमच्या मॅडम आहे, प्रतिभा शिंदे मॅडम आणि रामटेके मॅडम, यांच्याकडे केव्हाही गेलं तर महिलांच्या अनेक अशा समस्याचं निराकरण त्यांनी खूप दिवस झाले त्यांनी काम करत आहे या क्षेत्रामध्ये. तर कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांगण्याचं झालं तर महिलाला अनेक असे कायदे आहेत जे आपल्याला सहज सोप्यारित्या सर्वांना बाबासाहेबांनी दिलेले आहे. सहज सोप्यारित्या आपल्याला कुठं मेहनत करायला लागली नाही, काही नाही. प्रत्येक कलमामध्ये प्रत्येक महिलांना अधिकार दिलेले आहे. संविधानाच्या प्रत्येक कलमामध्ये महिलांना समान अधिकार दिलेला आहे. मग कुठे जातीभेदता नसेल, प्रत्येक गोष्टीचा समान वेतन, समान वागणूक, समान वर्तणूक प्रत्येक ठिकाणी. मग 14 कलम 14 असो, कायद्यापुढे समानता असो, अस्पृश्यता नष्ट असो, कुठलीही कलम असा. पण आपल्या घरी आपण पुस्तकं वाचत नाही, आपल्याला प्रत्येक कलम नाही माहिती त्याच्यातली. आपण पुस्तकं वाचण्याचं काम केलं पाहिजे. तेव्हा आणि जेव्हा महिला आणि पुरुषामध्ये जेव्हा वाद निर्माण होते तेव्हा का बरं वाद निर्माण होते, कधी ते पार्श्वभूमी आपण बघत नाही. आपलं कुटुंब, आपली फॅमिली का बरं वेगळी होते, कुठेतरी आपल्याला शहानिशा केली पाहिजे. कारण का सावित्रीबाई फुले जर घड्याचं कार्य असेल तर ज्योतिराव फुले खंबीरपणे त्यांच्या छातीशी उभे होते. त्यांना एका स्त्रीला जिला कधी लिहिता वाचता येत नव्हतं, मातीवर लिहून तिला शिकवलं आणि पहिल्या कवी मुख्याध्यापिका आणि कितीतरी असे त्यांनी त्याच्या नावावर हे केलं. आणि जो 50% गुलाम स्त्री होता ना, तुम्ही आज इथं बसून आहे, नगर अध्यक्ष मॅडम इथं बसून आहे, ते फक्त त्यांची देण आहे. मी इथे बोलत आहे, फक्त त्यांची देण आहे, कुणाची देण नाही आहे. असं तर मित्रांनो, IPC ची कलम सांगते 498 नुसार एखाद्या महिलावर कौटुंबिक हिंसाचार झाला तर त्याच्या अंतर्गत आपण कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा आपण नोंद करू शकतो. त्या गुन्ह्या अंतर्गत त्याला शिक्षा होऊ शकते म्हणजे त्याच्यावर कारवाई झाली, चौकशी झाली, खरंच तो गुन्हेगार आढळला तर आपण न्यायालयामध्ये प्रथम दंड अधिकारी किंवा तहसील लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण हे प्रकरण देऊ शकतो आणि आपण न्याय करू शकतो. केव्हा करू शकतो, आपण जेव्हा पुस्तकं वाचेल, आपल्याला कायद्याचं माहीतच नसेल तर आपण चक्रा मारेल त्यांच्या घरी जाऊन, मॅडम कसं करायचं, जमेल का नाही, आपल्याला माहिती करावं लागेल. त्याच्या आधारावर एखाद्या महिलावर अत्याचार झाला, पेपर काढला तर पेपरला सकाळी बातमी वाचला तर प्रत्येक पेपरला महिलावर अत्याचार होत आहे. कायदा आहे, आपल्या देशामध्ये कायदा आहे, सर्व ठिकाणी कायदा आहे, पण कायदा असून सुद्धा कायद्याची अंमलबजावणी करणारे लोक व्यवस्थित नाही. कारण गुन्हा झाल्यानंतर लगेच त्याच्यावर जे गुन्हा झाला तर दिवसांची अंमलबजावणी लवकर होईल याची शाश्वती नाही आहे. कारण का कायद्याच्या पद्धतीनं लवकर ऍक्शन घेतला जात नाही आहे. कॉन्स्टिट्यूशन आपला देश चार पिल्लरवर चालतो: कायदे मंडळ, कार्यपालिका, न्यायमंडळ आणि मीडिया. हे चारही पिल्लर आपल्या देशाचे जे काही आहे ते कोणत्या लोकांच्या हातात बसून आहे हे आपल्याला माहित नाही. पण
जर कायद्याचा जर विचार केला तर आपला भारत लोकशाही असल्यामुळे आपल्या देशामध्ये संविधान असल्यामुळे आपला देश संविधानाच्या माध्यमातून आपण त्या कायद्याचा उपयोग करू शकतो. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर तो स्वतःच्या विरुद्ध रिट पिटिशन दाखल करू शकतो. त्याचा फंडामेंटल राईट जर अर्न झाला तर 32 नुसार त्यांनी सुप्रीम कोर्टात फंडामेंटल राईटच्या विरोधात तुम्ही रिट पिटिशन दाखल करू शकतो. तसेच महिलांना एखाद्या महिलांना कोणी जर हात लावले, छेडखानी केले, त्याच्या विरुद्धही IPCच्या अंतर्गत कलम आहे. कलम 292 आणि 294 नुसार गुन्हा होऊ शकते. आणि साधा गुन्हा नाही, 3 वर्षाची कारावासाची शिक्षा आहे, 50,000 रुपये दंड आहे. तरी लोक मुलींना छेडछाडी करतात. त्यांना काय मग छेडछाडी केल्यानंतर मग हात लवकरच सुटून आला पाहिजे, याच्या विरुद्ध काही कारवाई झाली नाही. असं आपल्याला कायद्याची अंमलबजावणी करणारे आपल्याला त्याच्या विरुद्ध लढता आलं पाहिजे. आपल्याला त्या कायदा माहीत असणं गरजेचं आहे. आणि कायद्याच्या माध्यमातून आपण न्याय मागण्यासाठी तिथे जाऊन आपण संघर्ष केला पाहिजे. संघर्ष केला तर आपल्याला न्याय मिळेल, नाहीतर न्याय मिळणार नाही, नाहीतर हे राहील. तसेच आता जसे महिलांना 12 सारखा कायदा आहे, 2005 मध्ये त्याची अंमलबजावणी झाली. 1956चा तो ऍक्ट होता, त्याच्यामध्ये बदल झाले. आता महिलांना आई वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार आहे आणि आपल्या नवऱ्याच्या याच्या सुद्धा समान अधिकार आहे. आपण आपल्या मुलीला ग्रामीण भागामध्ये खूप पद्धत चालते का मुलीला हुंडा देतात. हुंडा देणंही गुन्हा आहे, हुंडा घेणंही गुन्हा आहे, हे लक्षात ठेवा. हुंडा घेणाऱ्यावरही कारवाई होते, हुंडा देणाऱ्यावरही कारवाई होते. अनेक असे कायदे महिलांच्या आज सहसा सोप्या पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्याला IPCच्या अंतर्गत, संविधानाच्या अंतर्गत अनेक कायदे आपल्याला दिलेले आहेत. प्रश्न हा आहे की आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये आपण वावरत असताना आपले वाद निर्माण का बरं होतात, हे कुठेतरी आपल्याला पार्श्वभूमी पाहायला पाहिजे. आपण जेव्हा शिक्षणाची जर डेफिनेशन बघितली, खरा आणि खोटं ओळखण्याची ताकद म्हणजे शिक्षण असते. जिजाऊ म्हणतात सत्य आणि असत्याला वेगळं छातीतूनपणे सांगणे म्हणजे शिक्षण असते. आणि तथागत गौतम बुद्ध असं म्हणतात सत्य आणि असत्य ह्या दोघांचा वेगळेपणा करून सत्याला वेगळं करून सत्याला छातीतून ठाकणे म्हणजे शिक्षण म्हणतात. मग आज एवढ्या मोठ्या याच्यामध्ये शिक्षण आहे, सर्व गोष्टी आहेत, पण आज आपण खरंच पुस्तकं वाचतो का? स्वतःला विचारा, पुस्तकं वाचतो का? आज समाजामध्ये कितीतरी वकील आहे, कितीतरी इंजिनियर आहे, कितीतरी डॉक्टर आहे, समाजात जाऊन बघते का? समस्या कोणाची आहे? फक्त माझी आहे, माझ्या पुरतं मर्यादित राहू, एवढंच मर्यादित होत आहे. आज जो वैभव गुरुकुले इथं बोलत आहे ते फक्त डॉक्टर लीला वेले मॅडम यांच्या माध्यमातून घडलेला विद्यार्थी इथं बोलून राहिलेला आहे. त्यांचं मार्गदर्शन नसतं तर मी तिथे यवतमाळलाही गेलो नसतो आणि शिकू शकलो नसतो, अशी माझी परिस्थिती होती. पण शिकण्याचं ज्या बाबासाहेबांच्या फोटोला भाऊ दररोज अभ्यास करायचा आणि शिकायचा. कुठेतरी समाजामध्ये परिस्थिती कुठेही आड येत नाही, फक्त संघर्ष करण्याची तयारी ठेवायची आहे. त्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिलं, वेळोवेळी त्यांनी मला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही दिली. आजच्या घडीला ते एक सावित्रीबाई फुले साहेब असे मी त्यांना उपमा देऊ शकतो. कारण का आज सहसा स्वतःच्या घरामध्ये सुद्धा एक बुक घेऊन देऊ शकत नाही असे लोक आहे आजच्या. पण त्यांनी अख्खी लायब्ररी आज पांढरपुण्यामध्ये या तालुक्यामध्ये फुकटमध्ये आणि पुस्तकं सर्व गोष्टी मिळून त्यांनी हे ओपन करून दिलेले आहे. या लायब्ररीतून मॅडम नक्की सांगेल चांगले विद्यार्थी या लायब्ररीतून घडेल. हा वैभव गुरुकुल एक दिवस मोठ्या पदावर जाईल याची ग्वाही देतो आणि थांबतो. जाता दोन्ही सांगतो, उडत्या पाखरांना पक्षीची तमया नसावी, उडत्या पक्ष्यांना परतीची तमया नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्यांचे काय केव्हाही बांधता येईल, घरट्यांचे काय केव्हाही बांधता येईल, त्याच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, त्याच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. आयोजकांनी ते मला बोलण्याची संधी दिली, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद वैभव, खूप छान. शक्ती कायदा हा आताच दोन्ही सभागृहामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी मान्य केलेला आहे आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे. तर वैभव खूपच छान, कारण वैभव हा इथे घडलेला विद्यार्थी आहे, त्याच्याबद्दल जास्त काय सांगावं. पण तो जेव्हा केव्हा इथे बोलतो तेव्हा त्याच्या शब्दामधून एक उत्साह आणि एक उत्स्फूर्तता आपल्याला दिसून येते. हे सांगण्यामागचा
उद्देश एवढाच आहे की आपण जेव्हा या नालंदा मध्ये शिकायला विद्यार्थी आलेले होते, त्याच्यामध्ये जसं आपण एखाद्या लोखंडाला तापवून त्याला जो आकार देतो, तशा प्रकारेच या नालंदामधले भरपूर विद्यार्थी इथून खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन आपला पुढचा अभ्यासक्रम करीत आहेत. तर धन्यवाद वैभव. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक माननीय वैशालीताई यांना दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यामुळे आपण यानंतर त्यांच्या मनोगत व्यक्त करण्यासाठी मी त्यांना प्रचारण करते. नमस्कार. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. या जयंतीनिमित्त सर्वांना पांढरकवडा नगरीतर्फे हार्दिक शुभेच्छा. राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आपले राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. खरं तर आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि आज दिवसभर कार्यक्रम. मग एक दिवसापुरतंच क्रांतिज्योतीला डोक्यात ठेवायचं का, मनात ठेवायचं का, हा एक विचार मोठा आहे. कारण माझ्या या सगळ्या भगिनी इथे आलेल्या आहेत. हा एक मोठा कार्यक्रम आपण घेत आहोत. कशासाठी की 2 शब्द आपल्या कानावर पडण्यासाठी. आणि या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आमच्या नगर परिषदेच्या शिक्षिका मायाताई राऊत, आज आपल्याला जे शारीरिक आणि मानसिक आणि कसं संतुलन राखायचं या बाबतीत प्रेरणा देणाऱ्या आमच्या डॉक्टर प्रेरणाताई उगले आणि आद्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणायला हरकत नाही. आद्य म्हणजे या जगातली आधुनिक काळातली जी सावित्री माई आज तुम्हाला दिसत आहे, ह्या आपल्या डॉक्टर लीलाताई भेले मॅडम. कारण यांनी आपलं जीवन या गरीब जनतेसाठी आणि ज्यांना आज सुशिक्षित आहे त्यांना सुशिक्षित कसं करावं यासाठी त्यांनी अर्पण केलं आहे. त्यांच्या मागे कोण होतं तर भेले सर होते. त्यामुळे त्या पुढे येऊ शकल्या. आणि उपस्थित सर्व मान्यवर माझ्या बंधू भगिनींनो, मी तुम्हाला आता सांगितलं की त्यांच्या मागे भेले सर होते म्हणून त्या पुढे येऊ शकल्या. म्हणजे माझ्या ज्या आज भगिनी आहे त्यांच्या मागे पण एक प्रत्येक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंसारखं उभं राहायला पाहिजे. तेव्हा आज माझी गळागळातली भगिनी पुढे येण्यास ती आहे. तिच्या हातात, तिच्या मनगटात एवढा जोर आहे की ती तिचं स्वतःचं कुटुंब सक्षमपणे निभावते. पण तिच्या जोडीला जर दुसरं चाक कडक असलं तर दोन्ही चाके पुढे जाण्यास फार वेळ लागत नाही आणि चांगल्या प्रकारे जाऊ शकते. की तो बैलगाडी आपली डुलडुलू हालणार नाही, चांगली जाईल. यामुळे काय होईल की आपलं कुटुंब, आपले मुलं यांच्यावर चांगले संस्कार होतील, ते चांगले शिकतील आणि आपण संघटित होऊ. यामुळे आपल्या देशाचा, आपल्या शहराचा, आपल्या गावाचा आणि आपल्या परिवाराचा सुद्धा चांगला उद्धार होईल. आज मॅडमने म्हटलं की ते महिला समुपदेशन केंद्र निर्माण केलं. कशासाठी? त्यांना काय गरज होती? पण त्यांना आपल्या समाजातली प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष चांगल्या प्रकारे जगला पाहिजे. जे आपल्याला अधिकार मिळालेले आहे ते अधिकार त्यांनी त्या अधिकाराचा वापर केला पाहिजे आणि त्यांनी त्यासाठी आपलं जीवन खर्ची घातलेलं. ज्याप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी आपलं जीवन आपल्या महिलांसाठी व्यर्थ घातलं. व्यर्थ नाही, त्याचं आज एवढं मोठं आपल्याला समोर दिसत आहे. नाहीतर मी शिकली, समोरची शिकली नाही पाहिजे, मी पुढे गेली, मागची पुढे गेली नाही पाहिजे, असा उद्देश मनात कधी न ठेवता मागच्यालाही पुढे कसं जाता येईल यासाठी आपण झटलं पाहिजे. कारण आज आपल्याला ज्या गोष्टी येतात त्या आपल्या मैत्रिणींना शेअर केल्या पाहिजे. ज्या मुली शिकल्या नाही त्यांना शिक्षणासाठी पुढे नेलं पाहिजे. आता तुम्ही दिवसभर शेतात काम करत असाल, यातल्या बऱ्याच महिलांना
कामापुरतं वाचता बोलता येत असेल, हिशोबापुरतं एवढं काम केलं, एवढा कापूस वेचला, मी एवढे पैसे आणले, हिशोब करता येत असेल. पण आपल्याला जरी कमी हिशोब करता आला तरी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. यासाठी आपल्या घरच्या माणसांना कन्व्हिन्स करणं म्हणजे त्यांना समजवणं हे आपलं काम आहे, स्त्रियांचं काम आहे. की बाई जेवढी चांगली समजवू शकते तेवढं चांगलं कोणीही समजवू शकत नाही. कारण तिला माहित असते की माझा नवरा कशा वृत्तीचा आहे, काय आहे. याच्यामुळे तिने आपल्या माणसाला आपल्या मुठीत घेऊन, मुठीत म्हणजे तुम्ही समजू नका की तुम्हाला म्हणजे काही वेळ देणारच नाही, मुठीत घेऊन नाही म्हणजे जवळ, की एकमेकाच्या सहकार्यांनीच कोणतं काम. त्यामुळे महिलांनी पुरुषांना आणि पुरुषांनी जर महिलांना साथ दिली तर सावित्री आणि ज्योतिबाची जी जोडी आहे ती जोडी नक्की घडेल आणि या देशाला सोनं मिळेल. अशाच माझी एक इच्छा आहे की मॅडमनी जो कार्यक्रम आज ठेवला, या कार्यक्रमानिमित्त 2 शब्द सावित्रीबाई फुलेंचं आणि ज्योतिबा फुलेंचं जे तुमच्या कानावर पडत आहे त्याचं कारण एकच आहे की तळागाळातली स्त्री पुढे आली पाहिजे, त्यांना संस्कार चांगले मिळाले पाहिजे, शिकल्या पाहिजे. यासाठी हा त्यांचा प्रयत्न. त्यांच्या या प्रयत्नाला माझा खूप सलाम. कारण माई कधीही खाली राहत नाही, काही ना काही कामात व्यस्त असतात आणि व्यस्त राहतात म्हणून तंदुरुस्तही दिसतात. नाही तर व्यस्त नसलं, टीव्ही पाहत बसलं तर आपण अस्वस्थ होतो. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही शिका, शिकून वाचा आणि त्या वाचनातून आपल्या मुलांवर संस्कार करा. त्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही, तुमचा परिवार पुढे जाणार नाही, तुमचे मुलं पण पुढे जाणार. आणि आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, त्या निमित्ताने एक शपथ घ्या की जसं नवरात्र असते देवीचं, या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, त्याचप्रमाणे हे नवरात्र आहे. आज 3 जानेवारी ते 12 जानेवारी जिजाऊ उत्सव, जिजामाताची जयंती असते 12 जानेवारी आणि 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची जयंती. हा 9 दिवसाचा कार्यक्रम नवरात्र म्हणून आपण साजरा करूया की ज्यांना त्यांना या ज्या थोर नेत्या आहेत, महाशक्ती आहे, महानायिका आहे, यांचं चरित्र पाठवून आपण किती पारायणे करतो, किती उपास तापस करतो, काय फळ मिळालाय. प्रत्येकाची श्रद्धा असते, प्रत्येकाने ते करावं. पण हे पण करावं की ज्यामुळे ज्यांनी एवढं कर्तबगारपणा राबवला तो कोणासाठी, त्यांच्याकडे सगळंच होतं, त्यांना काही गरज नव्हती समाजासाठी राबण्याची, समाजासाठी आपलं जीवन धोक्यात घालण्याची, पण त्यांनी समाज पुढे यावा यासाठी त्यांनी आपलं कर्तव्य पाडलं. त्याचप्रमाणे आपणही शिकलो तर आपल्या बाजूचीला शिकवा, आपल्या मुलांनाही शिकवा आणि समाज घडवा. जे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, तो पायंडा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि मला एक उदाहरण आठवते की मी रस्त्यावरून जात होती, तो व्यक्ती मी 10 वर्षाच्या आधी बघितलेला होता की रस्त्याने लोळत जायचा, डोलत जायचा. मग मला एक दिवस सूट बूट घालून चांगल्या सुव्यवस्थित दिसला. मी त्याला विचारलं, बापरे कस काय, कुठे चालले? वहिनी ओळखलं नाही का म्हणे. म्हटलं ओळखलं म्हणूनच बोलत आहे. तर म्हणे हा फक्त प्रकार जो घडला माझ्यासोबत, मी ते डॉक्टर बाबासाहेबांचं पुस्तक वाचल्यामुळे मी इतक्या जागेवर आलो म्हणे. म्हणजे इतकी ताकद त्या पुस्तकात आहे, इतकी ताकद त्या वाचनात आहे की आपलं पूर्ण लाईफ बदलून टाकते. म्हणून माझं म्हणणं आहे की शिका आणि संघर्ष करा. संघर्ष करावा लागते, गरिबीशी करावं लागते, मोठ्यांनाही करावं लागते, गरिबांनाही करावं लागते, सगळ्याच गोष्टी. महिलांना तर फार संघर्ष करावा लागतो आणि पुरुषांनी महिलांची साथ द्यावी, त्यांच्या जोडीला जोडीदार म्हणून राबावं आणि आपला परिवार सुखी करावा. एवढीच माझी आजच्या दिवशी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आणि एवढी बोलून मी माझे 2 शब्द संपते. मायने मला वेळ काढून बोलायला त्याबद्दल त्यांचे फार फार आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल. समुपदेशन केंद्राची यशस्वीता अनेक कुटुंबाचा समेट घडवण्यावर असतो. काही मोजक्या कुटुंबाचा सत्कार करूया. आजच्या या प्रसंगी माननीय वैशालीताई यांच्या उपस्थितीत आपण हा सत्कार करणार आहोत. तर सर्वप्रथम मी सीमा नत्तू कुंभारे यांना आमंत्रित करते. यांनी दोघांनी सुद्धा इथे येऊन आपला सत्कार स्वीकारावा. या आमच्या समुपदेशन केंद्राच्या
केस आहेत त्यांचा समेट घडून आला आहे. आता हे कुटुंब छान अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करीत आहेत. आम्ही त्यांच्या घरी एकदा भेटीला पण गेलो होतो. त्यांनी आमचा खूप छान प्रकारे सन्मान पण केला. मी सीमाताई आणि नंदुभाऊ यांना विनंती करते की वैशालीताई नाहते ह्या त्यांचा सत्कार करणार आहे, तर त्यांनी आपला सत्कार स्वीकारून घ्यावा. अतिशय छान कुटुंब आहे हे. मध्ये त्यांच्यात थोडा वाद निर्माण झाला होता. गैरसमजामुळे हा वाद होता, पण अतिशय छान कपल आहे हे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. धन्यवाद मॅडम. यानंतर मंदा गणेश पेंदोर यांना मी विनंती करते, त्यांनी सुद्धा आपला सत्कार स्वीकारण्यासाठी सामोरे यावं. गणेश पेंदोर, मी टिपले सरांना सुद्धा विनंती करते, त्यांनी सुद्धा इथे मंचावर येऊन या कपलचा सत्कार करावा. मंदा गणेश पेंदोर. मंदानी ठरवलं होतं की जायचंच नाही, पण खूप तिला आम्ही समजावून सांगितलं चांगल्या प्रकारे की मुलं बाळ आहे. तिला 3 मुलं आहे. ती नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी ती राहिली होती माहेरी, पण आता तिला समजून आता दोघं पण खूप चांगल्या पद्धतीने राहत आहे. चला, थँक्यू त्यांचं एवढं ऐकल्याबद्दल. नाही धन्यवाद मॅडम. यानंतर दर्शना रवींद्र बोडाले यांना मी विनंती करते, दोघांनी सामोरे यावं. या दोघांचं एकमेकावर एवढं प्रेम आहे, पण यांनी काही दिवस थोडे वेगळे वेगळे राहिले, पण दोघं पण एकमेकाशिवाय राहू शकत नव्हते. मग त्यांनी दोघं पण छान आता एकत्र राहत आहे. त्यांचा संसार चांगल्या प्रकारे सुरळीत सुरू आहे. धन्यवाद म्हणजे आता बोडाले परिवार. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे. यानंतर मी पूनम ओगलेला विनंती करते की तुझे मिस्टर नाही आले. बर, तिच्या मिस्टरचं पण हिच्यावर एवढं प्रेम होतं, पण ही काही दिवसासाठी माहेरी आली मुलांना ठेवून पतीकडे. पण तरी पण तिचे पती मुलांना घेऊन आले की मी तुझ्या सोबतच राहणार, आणि हे दोघं पण आता पांढरकड्याला चांगल्या प्रकारे राहतात. धन्यवाद मॅडम. तुझे बाबा आले होते ना? धन्यवाद मॅडम. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर मी डॉक्टर प्रेरणा उगले मॅडम यांना प्राचारण करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आज जास्त धन्यवाद वैशाली मॅडम, आपण आले आणि आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला. यानंतर मी डॉक्टर प्रेरणा उगले मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. भगिनींनो, अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा. महिला आणि बालिकांचा आज बालक दिवस आहे आणि त्या बाल रोग तज्ञ आहेत. बालिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महिलांना जागृत करणे हे सामाजिक काम ते सतत करत असतात. आज या प्रसंगी त्या इथे महिलांच्या आरोग्याबद्दल बोलणार आहेत, तसेच त्यांच्या मुलांच्या आरोग्याबद्दल ते त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहेत. नमस्कार.
नालंदा अकॅडमीतर्फे आज हा जो इतका सुंदर दैदिप्यमान असा प्रोग्राम अरेंज केला आणि खरंच इथे येऊन मला तर इतका आनंद होतोय की तुम्हा सर्वांची मला अगदी भेट होते आहे आणि इतका सुंदर कार्यक्रम हा बघायला मिळतोय आणि त्याच्यात माझा सहभाग होतोय. खरंच हे माझं भाग्य समजते मी आज. त्यासाठी मी भेले मॅडम सर्वप्रथम खरंच तुमचे मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही आज मला याचा भाग बनवलं. खरंच आनंद होतोय. आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि मला आज बालक आणि माता यांच्या आरोग्याविषयी थोडी माहिती द्यायला सांगितलेली आहे. तर सर्वप्रथम तर मी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हे करते, नमस्कार करते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माझ्या मैत्रिणी मायाताई राऊत, त्याच्यानंतर आताच भाषण केलेल्या आपल्या नगराध्यक्षा माननीय वैशालीताई नहाते, त्यानंतर इथे उपस्थित असलेल्या नालंदा अकॅडमीच्या अध्यक्षा माननीय बेले मॅडम, तसेच समुपदेशन मध्ये ज्या काय दोघेही ताई इथे उपस्थित आहेत त्या मॅडम दोघी मॅडमचं पण मी इथे शुभेच्छा देते. त्यानंतर आज खरंच आनंद वाटला की मगाशी गुरुनेले दादांनी खरंच इथे घडलेला विद्यार्थी कसा असू शकतो एक त्याचं प्रतीक खरंच एक मिळायला मिळालं. इतकं सुंदर त्यांनी भाषण केलेलं आणि कायदेविषयक ज्ञान सांगितलं, सगळं सांगितलं. खरंच इथे घडणारा विद्यार्थी हा निश्चितच एका मोठ्या स्तरावर जाणार हे अगदी त्याच्या म्हणजे दिसून येतं. आणि आजच्या खरं एक आधुनिक काळातल्या ज्या सावित्रीबाई आहेत आपल्या मॅडम खरंच आज त्यांच्यामुळेच आज सगळं खरंच एक विद्यार्थी घडतो आहे आणि आज त्या एवढ्या मोठ्या पदावर तो पोहोचतो आहे. हे केवळ मॅडमचंच मार्गदर्शन आहे. निश्चितच आपली साथ आहेच त्यांना, परंतु मार्ग दाखवणाराही फार मोठा असतो आणि त्यासाठी आपलं जीवन वाहून देणं ही फार मोठी गोष्ट असते. आणि खरंच आपलं भाग्य आहे की आज मॅडममुळे आज आपल्याला इतकं मोठं भाग्य लाभलेलं आहे, आपल्या पांढरकवड्याला लाभलेलं आहे. निश्चितच त्यांचे आभार व्यक्त करते. सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका. निश्चितच त्या काळाचा आपण जर काळ बघितला त्यांच्या काळातला तर त्यांनी खूप संकटांना तोंड दिलेलं आहे. त्यांच्या काळात खूप मोठी मोठी संकट आलेली, त्यांना त्याच्यातून त्यांनी मार्ग काढून एक हे केला. पण आजच्याही आधुनिक काळात पण बघितलं तर खरंच महिलांना सुद्धा आज त्याच संकटातून जावं लागत आहे. आज आपण वर्तमानपत्र उघडलं तर त्याच्यातल्या 20 पैकी 8-10 बातम्या अशा असतात की महिलांच्याच असतात. महिलांवर झालेले अत्याचार, अन्याय यावरतीच असतात. खरंच आजच्या प्रसंगी आज आपण त्या गोष्टीवर भर टाकणं, त्याच्यावर काहीतरी आपण मार्ग काढणं हे निश्चित आज काळाची गरज आहे. आजचं युग जे आहे खूप धावपळीचं आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत इतकी धावपळ असते आणि महिला ही आपल्या घरचा कणा असतो आणि तिला पूर्ण घर आवरायचं असतं. पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं घर तिच्यावर डिपेंड असतं. मग ते मुलं बाळ असो, नवरा असो, कोणी घरचे आई वडील असो, सासू सासरे असो, तर सगळ्यांची जबाबदारी एक तिला बघायची असते असं हे आहे. आणि ती बघते सुद्धा, कारण की ती सक्षम असते. मग ती घराचं काम असो की बाहेरचं काम असो, समाजाचं काम असो, ती सक्षम असते. ती प्रत्येक गोष्ट ती पळते. पण कसं आहे की ह्या सगळ्या धावपळी करत असताना सुदृढ राहणं, आपलं आरोग्य टिकवणं ही अतिशय महत्वाची गोष्ट झालेली आहे. आज कोरोनाचा काळ आहे. आज नवीन नवीन संकट येत आहेत, नवीन नवीन विषाणू, जीवाणू सगळे काय इतके प्रकार निघून राहिले आहे की त्यांची नावं घेतील तर वेगवेगळे माहिती पडत आहेत. पण ह्या काळामध्ये सुद्धा आपलं आरोग्य टिकून ठेवणं, आपल्या फॅमिलीचं आरोग्य टिकून ठेवणं ही अगदी काळाची गरज झालेली आहे. पण हे कधी करू की जेव्हा आपण स्वतः सुदृढ असू. मग आपण सुदृढ असणं म्हणजे की नेमकं काय असतं? आपण प्रत्येक जण म्हणतो की नाही निरोगी राहायला पाहिजे, सुदृढ राहायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे? सगळ्यांच्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही कल्पना असतात, काही पुस्तकातून असतात, काही पेपरमधून, न्यूजमधून कळतं की नाही आजारपण नसायला हवं तर आपण निरोगी आहोत असं एक हे कळलं जातं. पण याचा आपण आजारपण नको यायला, मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आपलं एकच साधा सोपा उपाय आहे, आपली दैनंदिनी म्हणजे काय? आपण जे सकाळी उठतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली जे रोजचे काम असतात
असतात, आपली जी दैनंदिनी असते प्रत्येकाची वेगवेगळी असते. घरी राहणाऱ्या स्त्रियांची वेगळी असते, नोकरी करणाऱ्या स्त्रियांची वेगळी असते, कामावर जाणाऱ्या बायांची वेगळी असते. प्रत्येकाची दैनंदिनी वेगळी असते. पुरुष असो पुरुषांची वेगळी, मुलांची वेगळी, महिलांची वेगळी, सगळ्यांची वेगवेगळी. पण ही दैनंदिनी टिकून ठेवणं हे आपणच काम आहे की नाही? आपणच आपली दैनंदिनी व्यवस्थित टिकून ठेवू शकतो की नाही? मग आपण काय करायला पाहिजे? आपल्या ह्याच्यात रेग्युलॅरिटी ही असायला पाहिजे. सकाळी उठण्याची वेळ ही फिक्स असायला पाहिजे, रात्री झोपण्याची वेळ ही फिक्स असायला पाहिजे. पण सकाळी उठल्यावरती आज आपल्याला दिवसभरात काय करायचं आहे याचा आराखडा आपल्या डोक्यात नेहमी फिट असायला पाहिजे की नाही, आज सकाळी उठल्यापासून मला ही कामं करायची, हे असं रेग्युलर असायला पाहिजे. आपण जर तडतड केली नाही, आजचं काम उद्यावर ढकललं तर निश्चितच त्याचा परिणाम आपल्या फॅमिलीला भोगावा लागतो. आपल्याला तडतड होते, आपली तब्येत खराब होते. दुसरं महत्वाचं असतं की अति विचार करणं, अति कामं करणं, अति एखाद्या कामाच्या मागे लागणं, ह्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे. काय असतं की विचार करायची सवय पुरुष असो स्त्री असो इतकी भयानक लागलेली आहे की साधं जरी आपण इथे बसलो असलो तर आपल्या डोक्यात वारंवार विचार घोळत राहतात. आता मला हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, याचं हे झालं, त्याचं झालं, तिने हे म्हटलं, तिने ते म्हटलं, अख्खं विचार इतके घोळत राहतात मनामध्ये. तर त्या विचाराला थांबवायला पाहिजे. त्या विचारांचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो आहे ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येकाने लक्ष द्यायला पाहिजे. त्याचबरोबर आपण जे काही अन्न बनवतो, जे काही जेवण बनवतो त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अति तिखट खाणं, अति मीठ खाणं हे शरीराला धोकादायक आहे. अति तेलकट पदार्थ खाणं, अति तुपकट पदार्थ खाणं, तळलेले पदार्थ खाणं याचा आपल्या शरीरावर फार मोठा परिणाम होतो. हे सगळ्या गोष्टी आपल्याला सगळे सांगतात, माहिती असतात, पण खायच्या वेळेला समोर आलं तर कोणाला कंट्रोल राहत नाही, हे खरं आहे. पण मग आपल्याला आपण म्हणतो की आपलं तब्येत चांगली राहायला पाहिजे, मग काय करायला? आपण याच्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे. खायचं ना, सगळ्याच गोष्टीची मजा घ्यायला पाहिजे, सगळ्या गोष्टी खाय प्यायला पाहिजे, पण अति सेवन करणं हे मात्र टाळायला पाहिजे. त्यानंतर काय असतं, आपण मुलांचं आजकाल कसं झालंय की आपल्याला दुपारला सगळे काम आटोपले की बस इकडून आलं तिकडून आलं, इतकी सवय पडली की टीव्ही समोर जाऊन बसायची सवय पडलेली आहे. इकडून आलं तिकडून आलं, बस टीव्ही चालू कंटिन्यू. मुलं बसतील, मुलं उठले तर आई वडील बसतील कंटिन्यू. ते रात्री सकाळी लागला तर रात्री झोपेपर्यंत टीव्ही मोबाईल चालूच असतो. टीव्ही मोबाईल पाहावा, पण त्याचा परिणाम आपल्या मुलांवर काय होतो आहे हे पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आपण सिरियल पाहत बसतो, मुलं अभ्यास सोडतात, ते सुद्धा टीव्ही पाहायला बसतात. मग आपण टीव्ही बंद करत नाही, आपण त्यांना म्हणतो तू अभ्यास कर आणि माझी सिरियल होऊ दे, मी उठत नाही म्हणते तुला. हे अगदी खरं आहे. मग आपण जर वाचनाची सवय लावली, मग आपण का नाही वाचन करायचं? आपलं काय वयाचं वाचनाला बंधन नाही आहे. वाचनामुळे ज्ञानच मिळतं. इतके सुंदर सुंदर पुस्तकं असतात, सगळं असतात, ज्ञानच प्राप्त होतो. मग आपण वाचन करायचं. आपण वाचायला लागलो तर निश्चितच आपल्या घरातील प्रत्येकाला वाचनाची सवय लागेल. आणि ही सवय इतकी चांगली आहे की त्याचा उपयोग लहानपणापासून जर ती सवयी पाडल्या तर निश्चितच मोठ्या होईपर्यंत त्याच्या ज्ञानात फार मोठा फरक पडतो. तर ते टीव्ही पाहायचा, पण त्याला प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन ठेवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं लिमिटेशन असेल, त्याच्यावर आपला जर संयम असेल तर निश्चितच आपण त्याकडे हे करू. कारण की आजकाल मोबाईलचा वेळ पण फार लागलेला आहे. आपल्याला वाटतं मुलं आजकाल ऑनलाईन सगळं झाल्यामुळे मुलं अभ्यास करतायत, मोबाईल दिला अभ्यास करतायत, पण ते गेम कधी खेळायला लागतात आपण त्याकडे दुर्लक्ष असतं. त्यांच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. गेमचं महत्व काय आहे, त्याचे दुष्परिणाम काय आहे, हे मुलांना आपण समजावून सांगायला पाहिजे. आणि हे सगळे कामं आहे ना, हे निश्चितच महिला अगदी चांगल्या प्रकारे करू शकतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण स्वतः त्या दृष्टिकोनातून आपण स्वतः तयार असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं अजून एक असतं की महिलांच्या छोट्या छोट्या कुरबुरी असतात. कंबर दुखते, हात दुखतो, पाय दुखतो, कधी डोकं दुखतं. चष्मा लागला असतो तर चष्मा लावायचा कंटाळा येतो, बाजूला ठेवून देतो, ते म्हणते वाचता येते, असं असं करून वाचतो, पण चष्मा लावत नाही. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्याकडे फार दुर्लक्ष करतो आपण. पण का म्हणून करायचं? त्याचे मग परिणाम आज छोट्या नंबरचा लागला, उद्या मोठ्या नंबरचा लागणारच आहे. हा विचार करतो का आपण? नाही करत. ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याकडे विचार करायला पाहिजे, त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपल्याला जर काही कोणत्या समस्या असतील, आजकाल नवीन नवीन आजारपण येत आहेत, स्त्रियांच्या आजारपणाचं प्रमाण फार वाढते आहे. माझ्याकडे येणाऱ्या पुष्कळशा स्त्रियांना इतके जसे पाळीचे आजार असतात, गर्भपिशवीचे आजार असतात, काही अजून वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात, तर सुरुवातीला त्या फार दुर्लक्ष करतात. आणि जेव्हा खूप जास्त प्रमाण होतं तेव्हा मग त्यांना डॉक्टर आठवतात, तेव्हा येतात.
तर निश्चितच प्रत्येक महिलेने आपलं शरीर तपासून पाहिलं पाहिजे. आपल्याला जर काही आजारपण आहे याची शहानिशा म्हणून एक हे करायसाठी तरी डॉक्टरांचा सल्ला हा नेहमी घेतला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एखादा मोठा आजारपण उद्भवू नये याची काळजी प्रत्येकीने घेतली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व कसं चांगलं राहील, आपण स्वतः त्या खाऊन व्यवस्थित खाणं पिणं जर ठेवलं. एक महिलांना अजून एक सांगायचं राहिलं की महिलांना सवय असते की उरलं सुरलं खायचं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की काय होतं की सगळ्यांना उठलं की बस मुलांना खाऊ घालू दे, मग नवरा बायको सगळ्यांना नवऱ्याला खायला चांगलं गरम, सगळं गरम पाहिजे, सासू सासऱ्यांना सुद्धा गरम पाहिजे. हे सगळं झालं की मग आवरून ठेवायचं आणि मग थोडंसं काही उरलं कशाला रात्रीसाठी ठेवायचं, टाका पोटात. ही फार खराब सवय आहे. उरेल ते पुरेल असं खाऊ नये. आपली तब्येत टिकवणं, मोजून मापून खाणं हे अतिशय महत्वाचं आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याकडे कृपया तुम्ही दुर्लक्ष करू नका. आणि आपलं व्यक्तिमत्व, आपलं विचार कसे मोठे होतील, कसे व्यापक होतील याकडे तुम्ही लक्ष द्या. कारण की कसं आहे की महिला आज घरात जरी काम करत असल्या तरी आज तिने समाजामध्ये काम करणं अतिशय आवश्यक झालेलं आहे. आज आपण म्हणतो मातृऋण आहे, पितृऋण आहे, समाज ऋणही आहे. आणि ते समाज ऋण फेडण्याची जबाबदारी ही प्रत्येक महिलेची आहे. प्रत्येकाने छोटासा ना छोटासा खारीचा वाटा हा उचललाच पाहिजे. आणि बाहेर समाजासाठी जर कार्य करायचं असेल तर स्वतः सुदृढ राहिलं पाहिजे. हे अतिशय आवश्यक आहे. ती महिला जर सुदृढ असेल निश्चितच तिचं घर सुद्धा निरोगी राहील आणि ती समाज सुद्धा निरोगी करण्याच्या दृष्टिकोनातून ती आपलं पाऊल उचलेल. त्यामुळे प्रत्येकीने आपली काळजी घ्या, आपलं आरोग्य जपा. आणि आज ह्या अकॅडमीतर्फे मला बोलावलं, तुम्ही इतकं प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनस्वी आभार व्यक्त करते. खरंच आज इथे अतिशय छान वाटलं. आज समुपदेशनाद्वारे मॅडमने जो सत्कार घेतला खरंच खूप चांगली गोष्ट आहे. असेच वेगवेगळे कार्यक्रम, असेच वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जावे असे मी शुभेच्छा व्यक्त करते. आणि मला इथे बोलावलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करते. निश्चितच शेवटचं असं म्हणेल की स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आपण खूप छान प्रकारे महिलांना माहिती दिली. यानंतर आज सावित्रीबाई जयंती आमच्या आयुष्यातील दिशा देणारा हा कार्यक्रम आहे, हा दिवस आहे. आणि याच कार्यक्रमाचं औचित्य साधून मी पायल भोयरीला विनंती करते की तिने सावित्रीबाई कौटुंबिक आणि सामाजिक कार्य याविषयी आपले मनोगत व्यक्त करावे. पायल ही नालंदा अकादमीची विद्यार्थिनी आहे आणि ती खूप छान विद्यार्थिनी आहे. आपण आता तिला ऐकाल तेव्हा तिचे विचार आपल्यापर्यंत नक्कीच चांगल्या प्रकारे पोहोचतील. ये पायल. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाला अनेकांना आमंत्रण गेली असतील. त्या अनेकांपैकी जे इथे उपस्थित आहेत मला वाटतं ते खऱ्या अर्थानं सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्याबद्दल मनात आदर बाळगून आहेत. म्हणून ते आपला वेळातला वेळ काढून इथे उपस्थित झाले. आजच्या हा दिवस फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक महिलेसाठी नव्हे तर प्रत्येक मानवासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ज्यांनी मानवतेची स्त्री कशी घडतील यासाठी वारंवार प्रयत्न केले अशा दोन जोडप्यांना आपण इथे मानवंदना देत आहोत. आज 3 जानेवारी सावित्रीचा जन्म. ही सावित्री होती कोण हे जाणून घेण्यासाठी इथे उपस्थित झालेले तुम्ही सर्व आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर यांना सर्वप्रथम मी नमस्कार करते. आपल्याला माहीत आहे की सावित्रीबाई ह्या भारताच्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका, शिक्षिका, त्याचबरोबर महिलांसाठी आणि सर्वांसाठी काही ना काही करू पाहणाऱ्या ह्या पहिल्या अग्रणी होत्या. परंतु एक त्यांचं स्वतःचं कुटुंब कसं होतं, त्यांनी कुटुंबासह आपल्या समाजाचे कसं कार्य केले या संदर्भात थोडा मी आढावा घेते त्यांच्या जीवनाचा. सावित्रीबाईचा जन्म जो आहे तो अतिशय सामान्य कुटुंबात झाला. अवघ्या वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे ज्या काळात आपल्याला पाहतो की मुला-मुलींना बोलता देखील येत नाही, या काळात त्यांचा विवाह झाला. त्या काळची तशी प्रथाच होती की अतिशय लहान
वय असलं तेव्हाच लग्न करून द्यायचे. तर सावित्रीचा जन्म त्याच पद्धतीनं 10व्या वर्षी झाला. त्या ज्योतिबांच्या घरी गेले. 10व्या वर्षीच्या मुलीला काय कळत असेल, पण ज्योतिबा देखील त्यांच्यापेक्षा फार वयस्कर नव्हते. अगदी 3-4 वर्षाचाच त्यांचा फरक होता. ज्योतिबा शिकत होते. त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांच्या असं लक्षात आलं की शिक्षणामुळे सर्व मानव जातीचा उद्धार होऊ शकतो. मग त्यांनी स्त्रियांविषयी त्यांना फार कळवळा होता. स्त्री समोर गेली पाहिजे असं त्यांचं नेहमी त्यांचा विचार असायचे. आणि या सर्वांची सुरुवात त्यांनी घरापासूनच केली. आपण पाहतो की वयाच्या केवळ 21व्या वर्षी ज्योतिबांनी पहिली आपल्या महिलांसाठी शाळा उघडली. त्यावेळेस सावित्रीचं वय होतं 18. आणि त्यांनी काय केलं तर सुरुवातीला आपल्या पत्नीलाच म्हणजे सावित्रीलाच सुरुवातीला शिक्षण दिलं. त्यांच्या घरच्यांनी विरोध केला की तू शिकला ते ठीक आहे, पण हिला शिकवण्याची काय गरज होती किंवा ही शिकून काय करणार आहे. पण ज्योतिबांनी कधीही असा विचार मनात आणला नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच त्यांचा हा विचार होता की एखादी घर समोर जात असेल तर त्यासाठी स्त्रीचा फार मोठा आधार असतो. त्यासाठी त्यांनी काय केलं, सुरुवातीला आपल्या पत्नीलाच म्हणजे सावित्रीला शिकवलं. सावित्रीने सुरुवातीला नकार दिला, परंतु नंतर ज्योतिबांनी त्यांना समजावून सांगितले की स्त्रियांचा जर उन्नतीचा मार्ग घडवण्याचं तर शिक्षण घ्यावंच लागेल. आणि सावित्रीबाईंनी मग त्यानंतर कधीही मागे फिरून नाही पाहिलं. ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी शिक्षण घेतलं. नव्हे तर त्या आपल्या कॉलेजच्या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. तिथे शिकवायला जाऊ लागल्या. त्या काळची परिस्थिती फारच बिकट होती. म्हणजे सावित्रीबाई ज्यावेळेस शिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीला आपल्या शाळेत जाऊ लागल्या त्यावेळेस लोक त्यांच्यावर दगड फेकायची, शेणं फेकायची, त्यांना वाटेल तशा शिव्या द्यायची. पण सावित्री ज्योतींनी हे सर्व चांगल्या विचारांनी सुरू केलं होतं. त्यामुळे ते मागे वळणारे नव्हतेच. त्यांनी सगळं समजून घेतलं. आणि सावित्रीबाईंनी काय केलं की 2 लुगडी आपल्या जवळ त्या वागवायच्या. एक जाताना घालून जायचं, त्यावरती मग ती काही कर्मठ लोक होती त्यांच्यावर शेण गोटे फेकायची. परंतु नंतर शाळेत गेल्यानंतर त्या बदलवायच्या आणि त्यानंतर त्या मुलींना शिकवायच्या. सुरुवातीला मुलींचा जो ओढा होता शिक्षणाकडे तो अतिशय अल्प होता. म्हणजे सुरुवातीला 8 किंवा 10च मुली शाळेत येऊन बसायच्या. पण सावित्री आणि ज्योतिबांनी ठरवलं ते करून दाखवलं. त्यांनी मुलींना प्रत्येक मार्गाने आपल्या शाळेत येऊन शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यांच्या आईवडिलांशी ते बोलले, त्यांना प्रत्यक्ष आणायला गेले, त्यांना दुपारच्या जेवणाची सोय केली. या सगळ्या माध्यमातून त्यांनी मुलींना शिकवलं. आणि आपण पाहतो की जसे जसे दिवस गेले तसे तसे त्यांनी कित्येक सुधारणा मुलींच्या बाबतीत घडवून आणल्या. अनेक शाळा काढल्या. आज आपण पाहतो की कुठेतरी आपण मुलींना शिकवत नाही. आपण हे आहे ते लोक असे म्हणतात, ते लोक असे म्हणतात, अशा या सगळ्यातच गुरफटून राहतो. पण त्यांनी हा विचार न करता मुलींसाठी शाळा काढल्या, वसतिगृह काढली. आपण पाहतो की त्या काळात विधवांना चांगली वागणूक नव्हती. म्हणजे समाजामध्ये लग्न झाल्यानंतर मुलींनी असं करायचं नाही, महिलांनी बाहेर पडायचं नाही. लग्न जर झालं आणि आपला नवरा जर लगेचच मरण पावला तर स्त्रियांना त्यावेळेस टकलक करावं लागायचं. केशव पण म्हणतात त्याला. त्यांना सती जावं लागायचं. या काळामध्ये सावित्री ज्योतिबाई आणि ज्योतिबांनी काय केलं असेल, त्यांनी नाविकाचा संप घडवून आणला. जे लोक स्त्रियांच्या विधवा झाल्यानंतर केस कापतात यांचा संप घडवून आणला आणि त्यांना समजावून सांगितलं की पुरुष गेल्याने महिलांचा काहीही त्यांना फरक पडत नाही किंवा त्या स्वतंत्र अशा उभ्या राहू शकतात. म्हणजे त्यांचा काय दोष, जर एखादीचा पती जर मरण पावला तर तिचा काय दोष असेल, हा तर नैसर्गिक बाब आहे नाही. हे त्यांना समजावून सांगितलं, महिलांना समोर आणलं. त्या काळामध्ये अनेक महिला अशा होत्या की ज्यांना अत्याचार सहन करावा लागायचा. म्हणजे आपण पाहतो की काहींचे बलात्कार व्हायचे, त्यातून त्यांना काही मुलं प्राप्ती व्हायची. मग ह्या मुलाला नाव कोण देणार, तर समोर यायला कोणी यायचंच नाही. आणि अशा काळामध्ये त्यांनी स्वतः बालहत्या प्रतिबंध गृह म्हणजे ज्या ठिकाणी एखादी महिला प्रेग्नेंट असेल तर ती त्यांच्या घरी जायची, त्या ठिकाणी ती प्रसूत व्हायची म्हणजे बाळाला जन्म द्यायची. तिला वाटलं तर त्या मुलांची काळजी घ्यायची अथवा ती जाऊ शकायची. म्हणजे संपूर्ण त्या बाळाचा जो त्या काळी बघा 150 वर्ष झाली त्या घटनेला, त्या काळी त्या संपूर्ण बाळाचं जे पालन पोषण आहे स्वतः सावित्रीबाई आणि ज्योतिबा करायचे. हा इतका मोठा बदल कशामुळे झाला तर शिक्षणामुळे झाला. आणि त्यांनी जी सगळी बंधने होती जी समाजाने त्यांच्यावर लादली होती ह्या सगळ्या बंधनांना त्यांनी झुगारून स्त्रियांसाठी कार्य केलं. प्रत्येक स्त्रीने
आज त्यांचे विचार, त्यांचे पुस्तकं वाचली पाहिजे. आज आपण आता म्हणायला नाही पाहिजे मी एक धार्मिकच आहे, परंतु आपण पाहतो की प्रत्येक महिला आता ह्या गुरुवारचा महिना चालू आहे तर ते श्यामबालेचे व्रत किंवा महालक्ष्मीचे व्रत करतात, नित्यनेमाने करतात, व्रत पाळतात आणि कशा पद्धतीने हे पुस्तक वाचलं पाहिजे हे संपूर्ण काही आपल्या अंगी राबवून घेतात. परंतु इतक्याच तळमळीने कोणीही सावित्रीबाई ज्योतीचं कधीही आपण ग्रंथ वाचत नाही, त्यांचे चरित्र वाचत नाही, त्यांना समजून घेत नाही. त्यामुळे आपण हा बदल आजपासूनच केला पाहिजे. त्यांच्या जीवनाविषयी, त्यांच्याविषयी त्यांनी काय कार्य केलं याच्याविषयी जास्तीत जास्त वाचन आपण केलं पाहिजे. असं नाही की तुम्ही शाळेत जाणं खूप गरजेचं आहे, कारण त्यामुळेच आपल्याला ज्ञानप्राप्ती होते, हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण कुणाला ही संधी मिळत नाही, संधी मिळाली नाही म्हणून तुम्ही काही करायचंच नाही हा भाग नाही. तुम्हाला जितकी संधी मिळेल तेवढं तुम्ही शिक्षण घ्या. आता तुम्हाला इथे समोर काही महिला बसलेल्या आहेत, तुम्हाला शिक्षणाची जेवढी संधी मिळाली ते तुम्ही घेतली, पण आता तुम्ही काही नोकरीला नाहीत किंवा काही घरकाम करतात किंवा शेती करतात ते ठीक आहे, पण तुमची जी मुलं आहेत त्यांना तुम्ही शिकवू शकता. तुम्ही सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करणं म्हणजे काय आहे? त्यांची जयंती साजरी करणं म्हणजे महिलांनी महिलांच्या पाठीशी उभी राहणं. तुम्ही सासू असाल तर तुम्ही आपल्या सुनेच्या बाजूने उभे राहू शकता. तुम्ही सून असाल तर तुम्ही आपल्या सासू सासऱ्यांची जबाबदारी आपल्या आई वडिलांप्रमाणे घेऊ शकता. पती आणि पत्नी हा घटकच हे जे दोन आहे त्याप्रमाणे संसार रूपी चाकाला जे दोन चाकी असतात, जे पत्नी आणि पुरुष. संसार जर चांगला चालवायचा असेल तर दोघांनीही एकमेकांची साथ दिली पाहिजे. तुम्ही कधीही बघितलं का एक चाक निघून गेल्यानंतर एका चाकाने पूर्ण रथ ओढला जातो? कधीच होत नाही आणि शक्यच नाही ते. त्यामुळे दोन्ही चाकं ही मजबूत असणं गरजेचे आहे. आणि हे कधी होईल? एकमेकांना साथ दिल्यानंतर. आता काही जणांचा सत्कार झाला, म्हणजे मी त्यांच्यापेक्षा भरपूर लहान आहे, परंतु मला अतिशय आनंद झाला की किती चांगल्या पद्धतीने त्यांनी एकमेकाला समजून घेतलं. आज त्यांनी समजून घेतलं. आता आयुष्यच आहे किती 60-70 वर्षाचं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये 21-25 वर्षी तुमचं लग्न होतं, त्यानंतर तुम्ही एकत्र येता आणि पुढच्या काही दिवसातच तुमचं जर भांडण होत असेल, परत तेच मनात हा किती एक कलंक किंवा आपल्या मनात किती एक दुर्भावना तयार होऊन जाते एखाद्या व्यक्तीविषयी. हे न करता संपूर्ण आयुष्य मला चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. माझा जो कोणी साथी असेल, माझी जी पत्नी असेल, पती असेल, तिला मी चांगल्या पद्धतीनं जगवून दाखवीन, तिचं मी नेहमी आधार बनेन. ही जर भावना मनात बाळगली तर तुमचं जीवन किती सुंदर होऊन जाईल. आहेच किती दिवस जगण्याचे, त्यातले तुम्ही आता काही तुमची मुलं होऊन जातात. मी एक मुलगी आहे, समजा माझ्या आई वडिलांबद्दल असं काही झालं किंवा त्यांच्यात काही वाद झाले तर माझ्या मनाला काय फिलिंग होईल, मला काय वाईट वाटेल, हा विचार तुम्ही केला पाहिजे. जसं आपल्या आई वडिलांना जर आपण डोळ्यासमोर ठेवून किंवा त्यांच्यात जर असं झालं असतं तर मला काय झालं असतं, मला काय वाटलं असतं, हाच जर विचार करून तुम्ही समोर आला तर तुमच्या, मला नाही वाटत एकाच्याही संसारात भांडणं होती, होणारच नाही. हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एकमेकाला किती मदत होतं. असं नाही राहत, प्रत्येकामध्ये चुका होतात. आज तुझं काहीतरी चुकलं म्हणजे एखाद्या पुरुषाचं काय चुकलं तर महिलांचंही काय चुकेल, महिलांचं काय चुकलं तर पुरुषांचंही काय चुकेल. प्रत्येकाच्या एकमेकाबद्दल अपेक्षा असतात. अरे हिनी केलंच पाहिजे, ह्यानी केलंच पाहिजे, तर असतातच. म्हणजे कोणी आलं तर हिनी याचा आधार केला पाहिजे. अरे हा माझे पाहुणे आले होते की पाहुणे आल्यानंतर मी चहाच दिला नाही, हिनी अरे तिचं काही असेल, तिचं काही दुखत असेल, तिचं काही खूपच असेल शकते किंवा पुरुषाच्या बाबतीत तसंच होत असेल ना. त्यामुळे हे समजून घेतलं पाहिजे. कुठलंही भांडणाचं कारण जे आहे ते अतिशय छोटं असतं, छोट्या याच्यापासून सुरुवात होते, पण ते मिटवून बोलून घ्यायचं ना. आपण शिव्या देतो, शिव्याच्या वाटणी जर दोन समजुतीची गोष्ट सांगितली तर भांडणं होतीलच कशाला नाही. त्यामुळे कधीही चांगल्या पद्धतीनं, आणि आपण एक महिला आहे म्हणून आवर्जून सांगते, कधीही महिलांच्या पाठीशी उभे राहा. एखादी दोन बाया जर भांडणार असतील तर त्यांना समजावून सांगा, अरे तुम्ही कशाला भांडत आहात महिलांमध्ये. आपण पाहतो एखाद्या जर नवऱ्याने एखाद्या स्त्रीला मारलं तर दुसरी साईडची स्त्री काय म्हणते, हिला असंच पाहिजे होतं, आहेच त्या लायकीची, हे असं नाही केलं पाहिजे. म्हणजे अरे एखादी गलती राहते म्हणून एखादा पुरुष महिलांना झोडू शकतो, पण एखादी स्त्री पुरुषांची राहते म्हणून 5-6 जणी येऊन झोडवतात का? नाही होत. पुरुषांना आपण तेवढा ओरा दिला, तेवढा त्यांना त्यांचं स्थान दिलं, तसंच स्त्रियांनीही त्यांचं स्थान बनवलं पाहिजे. असं काही नाही, स्त्री आणि पुरुष हे समान आहे, फक्त इतकाच फरक आहे. नाही, फरकही नाही, तोही फरक मी काढून टाकते, तोही फरक नाही.
स्त्री आणि पुरुषांमध्ये कुठलाच फरक नाही. स्त्रियांना इव्हन पुरुषांपेक्षा जास्त मेहनत ह्या स्त्रिया घेतात. तुम्ही कधीही पाहिलं आहेत का की शाळेमध्ये शिकवणारी स्त्री असोत किंवा शेतात राबणारी स्त्री असोत, तिला सकाळी उठून तीच कामे करावी लागतात. झाडण पुसणं, उठणं, त्यांचे जेवण करणं, यांचे डबे देणं, त्यांना हे जाणं कामावर, हे तिला करावंच लागतं. दिवसभर ती पुरुषांच्या बरोबरीने काम करते. घरी आल्यानंतर परत तिला स्वयंपाक करावाच लागतो. पुरुषांची सुट्टी असते पण स्त्रियांची सुट्टी नसते. असते का? नसते. स्त्रियांची सुट्टी नसते. पण हाच विचार तुम्ही प्रत्येकाने केला पाहिजे की स्त्रियांना ज्या पद्धतीने काम करावं लागतं तसंच पुरुषांनाही करावं लागतं. हा थोडाफार फरक आहे. पुरुषही तितकीच मेहनत घेतात जितकीच स्त्री घेते. स्त्रीने देखील पुरुषाचा तेवढाच सन्मान केला पाहिजे जेवढा आपण स्वतःचा करतो, आणि पुरुषांनीही स्त्रियांचा तेवढा सन्मान केला पाहिजे जेवढा आपण आपल्या स्वतःचा करतो. तेव्हाच कुठे तुम्ही गुण्यागोविंदाने नांदू शकता. आणि सावित्रीबाई ज्योती आणि ज्योतिबा यांच्यात काय हाच होता. जसे समोर काका बसलेले आहेत, समोर काकू बसलेले आहेत, तसेच ज्योतिबा आणि सावित्रीचा संसार होता. इव्हन आपण त्यांचं जर खरं आयुष्य जर त्यांच्यातला एक प्रसंग सांगते. सावित्रीबाईंना मुलगा नव्हता. आता त्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये देखील मुलांसाठी आपण किती फरफडतो, म्हणजे झालाच पाहिजे किंवा दुसरं लग्न लावून देतो. पण ज्योतिबांनी हा कधीही हट्टहास त्यांच्या मागे केला नाही. त्यांनी एकाही शब्दांनी सावित्रीबाईंना त्रास दिला नाही की तुला मुलगाच होत नाही. त्यांचे कितीतरी लग्न झाल्यानंतर कितीतरी वर्षांनी त्यांना एकही मुलगा झाला नाही. त्यांनी दत्तक मुलगा घेतला आणि त्यांचा संसार चालू ठेवला. सावित्रीबाईंनी तर त्यांच्या निधनानंतर त्यांना खांदा देखील दिलेला होता. म्हणजे आपण पाहतो की ज्योतिबांनी जे जे कार्य केलं त्यामध्ये सावित्रीबाईंनी समोर येऊन काम केलं. पहिला आंतरजातीय विवाह त्यांनी लावला त्यावेळेस संपूर्ण खर्च सावित्रीबाईंनी दिला होता. ज्योतिबांनी नाही, सावित्रीबाईंनी दिला होता. म्हणजे तुम्ही हे करू शकता. आणि त्या काळचं शिक्षण म्हणजे किती, 10वी शिकले असतील ते, मुख्य 10वी होत्या, पण त्यांचे विचार किती होते. आणि ते काही वेगळ्या याच्यातून आलेले नव्हते, इथलेच होते ना, आपल्याच मातीतले होते, आपल्या समाजातले होते. आज प्रत्येक समाजामध्ये पहिलेपासूनच आपण पाहतो की मुलींना काय काय पाहावं लागलं किंवा काय काय झेलावं लागलं. पूर्वीच्या काळी आपण पाहतो, जसं दादांनी मग उल्लेख केला, वैदिक काळाच्या आधी महिलांना चांगल्या संधी होत्या. म्हणजे त्या वाचू शकत होत्या, दुसऱ्यांना शिकवू शकत होत्या, मोठ्या मोठ्या सभांमध्ये सहभागी घेऊ शकत होत्या. त्यानंतरचा काळ मात्र असा आला की स्त्रियांवर जास्तीत जास्त बंधने लागली गेली. ती कुठली, त्यांना कुठेही जायचं नाही, त्यांना बाहेर पडायचं नाही, कितीतरी बंधने, आणि स्त्रियांनी ती आपल्या अंगावरणी राबवून घेतली. आता त्यांनी अपोज केला नाही या गोष्टीला, त्यांनी ते सहन करून घेतलं. आणि एखादी गोष्ट सहन करण्याच्या पलीकडे गेली तर त्याचा मग उद्रेक कुठे ना कुठे होतोच. 18व्या शतकाला आपण आज पाहतो अशा काही क्रांतिकारकांनी विचार केला, अभ्यास केला. शिक्षणामुळे विचाराला आपल्याला जाणीवा निर्माण होतात. आणि या सगळ्यातून त्यांनी आपल्या जीवनातली दुःखे किंवा स्त्रियांवरची दुःखे या क्रांतिकारकांनी समोर आणली, समाजापुढे आणली. हे दुःख यांना आहे, हे अडचण यांना आहे, हे लोकांना समजावून सांगितलं आणि यातनं बाहेर पडण्यासाठी त्यांनी मार्ग दाखवला. बंधने तर प्रत्येकावरच असतात, परंतु ते झुगारून देऊन समोर जाणे हेच क्रांतीचं खरं गमक आहे. त्यामुळे काही अडचणी असतील तुम्हाला, प्रश्नच नाही, प्रत्येकालाच अडचणी आहेत. पण त्या अडचणी फक्त तुमच्या पुरत्या न ठेवता त्यावर तुम्ही विचार करा, त्या सोडवा आणि समोर जा. आज तुम्ही इथे आल्यात, आज तुम्ही काहीतरी चांगलं घेऊन जाणार, माझ्यापेक्षा चांगलं मॅडम आणि काही तुम्हाला मार्गदर्शन देतील. हे मार्गदर्शन फक्त ऐकायचं नाही, तुम्ही तुमच्या कानात ते साठवा आणि ते बुद्धीला पोचवा आणि ते अंगीकारा. आज फक्त तुम्ही हेच करा की माझ्याशी संपर्क असलेले किंवा माझ्याबरोबर असलेले, माझ्या परिवारात असलेल्या प्रत्येक स्त्रीचा मी सन्मान करणार. तिला जेव्हा तिच्यावर प्रसंग येईल त्यावेळेस मी तिच्या पाठीशी उभी राहणार. हा इतका जर निर्णय जर तुम्ही मनाशी ठाम बाळगला तर सावित्रीबाईंना खरी श्रद्धांजली हीच असेल. तुम्हाला कुठल्याही पदावर जाण्याची किंवा काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त एकमेकांना साथ दे, त्यांना फक्त सपोर्ट देण्याची आवश्यकता आहे. आणि इतकं तर तुम्ही करूच शकता. फक्त तुमच्या एका बोलणाऱ्या, हा मी तुझ्या पाठीशी आहे, एवढं म्हणण्यानं जर समोरचं काम होत असेल तर तुम्ही हा आवाज उठवलाच पाहिजे ना, बरोबर. यासाठी मला वाटतं की तुम्ही तुमच्या मनातली सावित्री आणि तुमच्या मनातली ज्योतिबा तुम्ही आजपासूनच जागवणार आहात.
आणि मला खात्री आहे निश्चितच तुम्ही हे जागवता आणि तुमच्यात जे काही वाद असतील ते तुम्ही मिटवणार आहात आणि चांगला संसार करून दाखवणार आहात हा माझा विश्वास आहे. आणि तुम्हाला आजच्या या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हा सर्वांना भेटता आलं, तुमच्यासमोर बोलता आलं, यापेक्षा चांगला आनंद आजच्या दिवसाचा तरी ह्या नवीन वर्षाची सुरुवात माझ्यासाठी फारच चांगली झाली असं मी विचारते. धन्यवाद. धन्यवाद पायल, खूप छान बोलली आहे तू. यानंतर महिला समुपदेशन केंद्राच्या माझ्या सहयोगिनी माझी मैत्रीण प्रतिभाताई शेंद्रे या महिलांच्या केस कशा हाताळतात, त्यातल्या अडचणी काय आहेत व त्यांचं निराकरण कसं करायचं हे आता आपल्याला थोडक्यात समजून सांगतील. त्यांचा 2013 मध्ये त्या महिला समुपदेशक म्हणून महिला समुपदेशन केंद्रामध्ये लागल्या. तेव्हापासून त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे या विषयावर. बाहेरगावच्या महिलांना गाड्या नाही आहेत असं त्यांनी सूचना केलेली आहे. काही हरकत नाही काही महिलांनी जायला, पण एक दिवस तरी आपण सावित्रीबाईच्या नावाने राखून ठेवला पाहिजे. या ठिकाणी मंदा आलेली आहे योगाच्या वर्गामधल्या आमच्या वाढई, अत्यंत ॲक्टिव्ह आहे ती. तिलाही थोडंसं पत्रिका द्यायची आहे. सावित्रीबाईचा कार्यक्रम घ्यायचा असल्यामुळं मंदा आणि कविता या दोघी जणी जात आहेत. आणि एका हाकेला किरण या ठिकाणी आली, त्याच्यामुळे ह्या छाया किरण मला दिसत आहेत. प्रतिभाला मी बोलण्याचे सूचित करते. मी जास्त काही बोलत नाही कारण बाहेरगावी जाणाऱ्या महिला आहे. तर जगाला शांतीचा मार्ग देणारे गौतम बुद्ध, तसेच महाराष्ट्राचे आद्य दैवत शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, तसेच हा धर्म पण त्या ग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो. या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच त्यागमाता, राजमाता जिजाऊ त्यागमाता रमाई, तसेच ज्योतिराव फुले यांना सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करते. सगळ्यात जात आहे का तुमच्यासाठीच कार्यक्रम ठेवला होता? बरं ठीक आहे. त्यांना बाहेरगावी जायचं आहे कारण खूप वणीकडच्या आहे, त्या बसेस वगैरे नाही आहे त्यांच्या. नाश्ता घेतला का तुम्ही? बरं ठीक आहे, जा. ठीक आहे. गेले सगळे, त्यांना वणीकडच्या आहे या पूर्ण. तू पण जा. आज 3 जानेवारी सावित्रीबाईच्या जयंतीनिमित्त आपण छोटासा कार्यक्रम ठेवला आहे. तर आज आपण बघतो की गल्ली ते दिल्लीपर्यंत आज आपल्या महिलांनी मजल गाठली आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्या महिला पुढे गेलेल्या आहे. डॉक्टर, इंजिनियर, कंडक्टरपासून तर कलेक्टरपर्यंत, तसेच सरपंचापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत आपल्या महिला पोहोचल्या आहे. तरी पण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या महिला वर गेल्या असूनही आज त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्रास झालेला आहे. आज आपल्या देशामध्ये बलात्कार प्रमाण वाढले आहे, कौटुंबिक हिंसाचार वाढलेला आहे. तरी आज आता आमच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी काही केसेस बोलवल्या आहे, तर त्या काही आता आहेच नाही. तर कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय? कौटुंबिक हिंसाचार म्हणजे कुटुंबाकडून जे महिलेला सासरच्या मंडळीकडून त्रास होते. मग सासरची मंडळी किंवा सासू किंवा सासरेच नाही, तर पती, दीर, तिची नणंद या सर्वांपासून त्यांना त्रास होते, ते म्हणजे कौटुंबिक हिंसाचार. तर कौटुंबिक हिंसाचारामध्ये कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय? तर काहींना मुलं वगैरे नाही झाले. आता याच्यातूनच मी एक केसेसमधूनच उदाहरण देते, मी काही जास्त बोलत नाही. की आमच्या एका केसेसमध्ये इथं बसलीच आहे आमची बाई, तर तिला 2 मुली आहे. तर मुलगा पाहिजे म्हणून तिच्या नवऱ्याला वाटलं की मुलगाच पाहिजे, आणि तिचे 2 सीझर होऊन सुद्धा तिसरं पण सीझर झालं होतं. तरी पण तिच्या नवऱ्याला वाटते की मुलगा पाहिजे, की मुलगा हा वंशाचा दिवा असतो. पण आज तिची परिस्थिती एवढी नाजूक आहे, आज तिची तब्येत बरी नाही राहत, तरी मुलासाठी तो खाण्याचे वांदे आहे घरात, तरी मुलासाठी तो मुलगाच पाहिजे म्हणतो. पण एकीकडे आमच्या काकू आहे की त्या आपल्या आईचं पालन पोषण करतात,
त्यांचे जे मुलं आहे त्यांनी आपल्या आईला टाकून दिलं आणि ते आपल्या आईचं चांगल्या प्रकारे संगोपन करत आहे. आज मी राठोड सरांना बोलवलं होतं संरक्षण अधिकारी की यांना कुठली मदत मिळते की आपण इथं चर्चा केली असती, पण सर आज उपस्थित नाही. तर आज आम्ही यांची केस किती दिवसापासून टाकली कोर्टामध्ये की त्यांना काही खावटी मिळणार, पण त्यांना त्यांचा कुठलाही रिझल्ट लागलेला नाही. कारण आम्ही सरकारी वकील दिला. सरकारी वकिलाकडून एवढं काम लांबणीवर जात आहे की आज ती आपल्या आईला पोसून राहिली आहे. आणि मुलं म्हणते की ती आपल्या मुलीला पैसे देते, पण हाच एक कौटुंबिक हिंसाचार आहे. म्हणजे मुलं आणि मुली याच्यामध्ये आपण भेदभाव करतो आणि ती आई आपल्या मुलगी आपल्या आईला पोसून राहिली आणि मुलांचा कुठलाही आईवडिलांना सहभाग नसतो. पण आता आपण याच्यामध्ये पाहिलं की आज आपल्या सावित्रीबाईंनी ज्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण घेण्याची मुभा नव्हती. म्हणजे स्त्रिया शिकल्या तर अन्नामध्ये अड्या पडणार असा एक समज होता. आज कर्मठाने म्हटलं की या अबला स्त्रिया सबला झाल्या की म्हणजे तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही अशी एक भूमिका होती की आपण स्त्रियांना पुढे जाऊ नाही द्यायचं, की त्या मागेच राहिल्या पाहिजे. म्हणजे आज या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे गेल्या तर या आपल्या नवऱ्याला मुठीमध्ये ठेवणार अशा. म्हणजे हे एक आमचा अनुभव आहे की आज म्हणजे खूप सारे केसेस आहे की आज डॉक्टर, इंजिनियर, जजच्या सुद्धा केसेस आमच्याकडे आहे की आज त्यांच्या परिवारामध्ये म्हणजे आज आपण म्हणतो की मोठ्या परिवारामध्ये या हिंसाचार नाहीये, पण आज मोठ्या मोठ्या घरात आहे. आपण म्हणतो की गरीब आहे, दारू पिऊन हा मारहाण करते. आज गरिबामध्ये स्त्रिया समस्या दिसून येत नाही, तर आज डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे वकील आज त्यांच्या केसेस सुद्धा आमच्याकडे आहे. म्हणजे आज कुठेतरी स्त्रीला प्रत्येक ठिकाणी आज त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून सावित्रीबाईंचं म्हणणं होतं की स्त्रियांनी शिकलं पाहिजे म्हणजे काय, शिकलं तर काय नवऱ्याला मुठीत ठेवणार आहे का नाही. शिक्षणाने आपल्याला विचार करण्याची एक क्षमता निर्माण होते. त्याच्यासाठी की आपण चांगलं काय वाईट काय हे ओळखता आलं पाहिजे. याच्यासाठी सावित्रीबाईंनी आपल्याला की तुम्ही शिका आणि तुमच्यावर कुठली संकट आलं तर तुम्ही त्या संकटाला सामोरे जा. यासाठी सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षण दिले. पण आजही आपण पाहतो की आजही भ्रूण हत्या, आज मुलगी झाली तरी आज वडिलाच्या कपाळावर आट्या पाहायला मिळतात. का? आज पहिली मुलगी झाली तरी त्यांना खुशी होत नाही, कारण त्यांना मुलगा वंशाचा दिवा वाटतो. पण आजही ही परिस्थिती आपल्याला कुठेतरी बदलायची आहे की मुलगी झाली तरी तिचं स्वागत करायला पाहिजे. तसेच भ्रूण हत्या, कचऱ्या गाडीमध्ये आज पेपरमध्ये रोजच्या बातम्या येते की कचऱ्यामध्ये एक भ्रूण म्हणजे मुलगी टाकलेली आहे मुलीचं. का असं होत आहे? का मुलगी का बरं नको? तसेच म्हणजे गर्भाशयामध्ये चाचण्या केल्या जातात, मुलगी आहे का मुलगा आहे, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. पण प्रत्येक दवाखान्यात लिहून आहे की म्हणजे हे बंद झालं, पण तरी पण डॉक्टर लोक आतमधून मुलगी आहे का मुलगा आहे हे सांगतातच 50-50 हजार रुपये घेऊन. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी याला आळा बसला पाहिजे. तर एवढेच बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. यानंतर कार्यक्रमाचा शेवट मी बाईंना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचा समारोप करावा. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे तुमच्याशी बरंच सारं बोलायचं होतं आणि तुमचंही बरंच सारं ऐकायचं होतं. आमच्या महिला काउन्सिलिंग सेंटरमध्ये येऊन तर आपले मनोगत मांडतात, आवेशाने मांडतात, त्यांचे दुखणे आम्ही घेऊन जगतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कुठेतरी बोलवावं, तुम्हाला मार्गदर्शन करावं, तुमचा समेट घडावा आणि समेट घडलेल्यांचा सन्मान व्हावा असा एक प्रयोग या ठिकाणी करायचा होता. आपण या ठिकाणी उपस्थित झाला. प्रथम तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानते, अभिनंदन करते. प्रज्ञाला एका फोनवरती या ठिकाणी आली, काय आवाज आहे, अत्यंत सॉरी पांढरकड्याची कोकिळा आहे. मला मायाला
फोन द्यायचा आहे. ती विसरली आणि आम्ही सगळेच विसरलो की अध्यक्षीय केंद्र आहे. सॉरी. स्वयंदीप भव अर्थदीप भव हे माझं आवडतं वाक्य आहे. आज सावित्रीबाई फुले जयंती. महाथोर समाजसुधारक, क्रांतिकारक, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई, संविधान करते, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आम्ही विश्वरत्न, महामानव, तुम्ही कोणत्याही उपाधी द्या त्यामध्ये बसणारे. आज माईंनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे जयंतीनिमित्त, खरं तर भगिनींनो आपल्यासाठी आहे, तो तुमच्यासाठी. मी आज शाळेत गेली आणि शाळेत पण आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं सावित्री आईच्या जयंतीचं. मुलं पण खूप हरकून गेले आणि तिथला कार्यक्रम आटपून इथे आले. आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे मी आत्ताच नाही, वैभवनं म्हटलंच की पांढरकवडा म्हणजे सावित्री आई, पण मी त्यांच्या माईच्या संपर्कात आले तेव्हापासून माईंना पांढरकवड्याच्या सावित्रीबाई नेहमी म्हणत असते. तर आजच्या या कार्यक्रमाच्या ज्या आयोजक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रतिष्ठान पांढरकवडा, संचलित नालंदा अकादमीच्या संस्थापक, तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या नगरपालिकेच्या सन्माननीय नगराध्यक्षा उपस्थित होत्या. आज भरपूर कार्यक्रमांची रेलचेल, त्यामुळे त्यासुद्धा गेलेल्या आहेत. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून, जिच्या नावातच प्रेरणा आहे आणि ती सतत प्रेरक असते, प्रेरणा देण्याचंच काम करते, अशी माझी मैत्रीण प्रेरणा उगले. त्यानंतर महिला समुपदेशन केंद्राच्या प्रतिभाताई शेंद्रे, करुणा रामटेके, आणि मला जिचं खरंच या वयामध्ये ती एवढं बोलू शकते, पायल भोयर. आमच्या वेळेस ना पायल हे त्यावेळेस असं व्यासपीठ म्हणा किंवा उपलब्धच करून दिलेलं नव्हतं. शाळेत बोलायला लावायचे, शाळेत आम्ही त्यावेळेस विद्यार्थीच होतो आणि कसं विद्यार्थिनी विद्यार्थ्यांसमोर बोलायचं ते त्यावेळेस एवढं काही खूप आमच्या डोक्यापर्यंत पोहोचतही नव्हतं. तर पायलनी खरोखर अगदी पोट तिडकीनं ती बोललेली आहे आणि अशा हिच्यासारख्या सावित्री आमच्या समाजात निर्माण होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर वैभव गुरनुले, काय त्यांनी म्हणजे खरोखर मी असं म्हणेन माई की जसं की समुद्रामधून खूप सारे शिंपले काढले जातात आणि तुम्हाला माहीत असेल की ते शिंपलं फोडलं की सगळ्याच शिंपल्यात मोती येत नसतात. तर या अकादमीमधून असेल ना, बरेचसे असेल, पण असे मोती घडवण्याचं, मोती एक दोनच असतात, काही खूप सारे नाही भेटत, पण ते तेवढेच. ज्योतिबा फुले आणि सावित्री या काही खूप झाल्या का? अजूनही झाल्या का? नाही झाल्या आहे. पण त्या दोघांनी केलेलं कार्य जे आहे ते आजही आपल्या पिढ्यानपिढ्या पुरत आहे, पुरून उरत आहे, पुढच्या पिढ्यांना अजून पुरवत आहे. तर असे हे वैभव बोलून गेलेले आहे, पायल आहे. तर माईंनी असे व्यक्तिमत्व घडवलेले आहेत. तसंच आजच्या कार्यक्रमासाठी माझ्या सावित्रीच्या लेकी उपस्थित झालेल्या आहे. पांढरकवड्याची गाणकोकिळ मी नेहमीच म्हणत असते आणि प्रज्ञा, किरणताई आहे आणि हे बघा मी अध्यक्ष आहे. मला आधीच वाटलं होतं की हा जोक आहे म्हणा की खरंच आहे म्हणा,
की का रे बा तू कसा काय थांबला, तर ह्या सतरंजा उचलण्यासाठी मी थांबलेलो आहोत असं एक वाक्य असते अध्यक्षाच्या भाषणाच्या वेळेसचं. तर असो, कारण प्रत्येकाला आपापल्या, आता कोणाला घरी जायचं होतं, कोणी आपापल्या कामात असतात. अध्यक्षाचं असं आहे की त्याला मात्र पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत थांबून राहावंच लागते. तर आजच्या दिनी मी पायलने सांगितलं की आमची जी सावित्री होती तिचं सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, शैक्षणिक आहे, कौटुंबिक आहे कार्य काही एवढं तेवढं आमच्या तुमच्या कोणाच्या शब्दात बसणारं नाही, बसू शकत नाही, एवढं मोठं कार्य त्यांचं झालेलं आहे. तर हे माझ्यासुद्धा शब्दात तर बसणारच नाही आहे. तर ही सावित्री, आता त्यांनी वैभवनी सांगितलं होतं की शोध किती किती लावले महिलांनी. खरंच आहे, गाण्याचं असेल, नृत्याचा असेल, अनेक शोध लावले. त्यामध्ये मी तुम्हाला आता शेतीवाल्या उठून गेल्या, तर शेतीचा शोध सुद्धा महिलांनीच लावलेला आहे. आणि तो काही अलीकडच्या हजारो वर्षापूर्वीचा नाही, तर तो आहे पाषाण युगातला. तेव्हा स्त्रीनं शेतीचा शोध लावलेला आहे. आणि मात्र आता आपण पुरुष पुढे झालेले पाहतोच. कोणतीही सभा असेल किंवा आंदोलन असेल तिथे मात्र पुरुषच. पण पुरुष हे आधीच बऱ्याच जणांनी सांगितलं की ही समाजाची दोन भक्कम चाकं आहे, स्त्री आणि पुरुष. जसं सावित्रीबाई आणि ज्योतिबा दोघांनी एकमेकांना साथ दिली म्हणूनच त्यांचं कार्य पुढे गेलं. अर्थातच ज्योतिबा फुलेंनी समजा नाकारलं असतं की नाही, आता तुला लोक किती त्रास देत आहे सावित्री, तू घरीच बस, तर ते शक्य झालं नसतं. खरोखर मैत्रिणींनो, जर मोठे मोठे पुस्तकं सावित्रीचे वाचले, ज्योतिबांचे वाचले, तर काय परिस्थिती होती. आणि खरोखर आज आपण एवढ्या याला घडलो ते त्यांच्यामुळे घडलो. असं बघा की 1 जानेवारी 1948ला पहिली शाळा सुरू केली. म्हणजे आपण स्वातंत्र्य होण्यापूर्वी 100 वर्षापूर्वी पुण्याला बुधवार पेठेत शाळा सुरू केली. तर त्या 100 वर्षापूर्वी अजूनही आपण पाहतो किती फार मोठ्या समस्या आहेत शिक्षणामध्ये. तर ती 100 वर्षापूर्वीची काय तिला त्रास गेला असेल तो सावित्रीच जाणे. आणि यासाठी सगळे प्रयत्न ज्योतिबाला करावे लागले आणि तिला उभं करावं लागलं. तिची जर कहाणी आपण वाचतो म्हटलं तर असं अंगावर काटा उभा राहतो की जे 9-10 वर्षाची मुलगी आणि तिला एखाद्या ख्रिश्चन मिशनऱ्यानं किंवा कोणा असा खाऊ दिला तिला, तर तिला घरचे लोक म्हणते की नाही तू बाटली, तुला हे घेतल्यामुळे आता असं. तर त्या छोट्या सावित्रीनं म्हटलं, बाबा मला तुम्ही बाटले कसे काय म्हणता? अगं तू बाटलीच आहे, कारण तू त्या ख्रिश्चनाच्या हातून खाऊ घेतला आहे, अधिकाऱ्याच्या हातून, आणि पुस्तक पण घेतलं आहे. पुस्तक तर तुला घेताच येत नाही. मग ती अशी तेव्हापासून तिला खंबीरपणा होता आणि तिला जाणून घ्यायची जिज्ञासू वृत्ती होती. हा बाबा ठीक आहे, मी बाटली, मग तुम्ही याला हात लावला आहे, मी घरात आली आहे, तुम्ही पुस्तक घेतलं आहे, मग तुम्ही नाही बाटले का? पहा किती बालवयात म्हणजे तिच्या मनामध्ये असं पेरलं गेलं की. आणि म्हणून मग मौल्यांना असं मी म्हणेन की तिला नाही का इंग्रजी शिक्षणाविषयी अजिबात तिटकारा नव्हता. तिला खरोखर आता मी असं म्हणेन की तिला वाटायचं हे इंग्रज आले म्हणून बरं झालं, इंग्रजी शिकायला भेटली म्हणून बरं झालं. आता त्यामध्ये स्वातंत्र्यासाठी स्वप्न पाहणारी पिढी निर्माण झाली होती. स्वातंत्र्य आपल्याला भेटलं पाहिजे, यांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो पाहिजे. पण एक गोष्ट अशी होती की सावित्रीबाईंना त्यावेळेस वाटत होतं का नाही, आम्ही सामाजिक स्वातंत्र्य आधी आम्हाला मिळालं पाहिजे, देशाला तर मिळेल, परंतु या स्त्रियांना आधी स्वतंत्र झाल्या पाहिजे, ह्या मुक्त झाल्या पाहिजे. ह्या मुक्त झाल्या तर खऱ्या अर्थानं आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय
राहणार नाही, परंतु स्वातंत्र्याची पिढी अलग होती आणि समाज सुधारकांची पिढी अलग होती. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मी एवढं काही आता बोलणार नाही. मी एक कविता आहे, मंजू वाट यांची कविता आहे आणि फार उद्बोधक आहे, तर ती मी तुम्हाला फक्त वाचून दाखवेन. कवितेचं नाव आहे त्यांच्या सावित्री तू होतीस म्हणून. युगांपासून साचलेली परंपरांची दलदल, त्यात रुतलेले किड्या मुंग्यासारखे आयुष्य. आमच्या काळ्या भिन्न आयुष्यात तू पेरत गेलीस हजारो प्रकाश. चूल आणि मूल या पलीकडील दाखवलंच जग. सत्यवानाच्या सावित्रीला पूजतो, सत्यवानाच्या सावित्रीला पूजतो. खरं तर तुझ्या पूजनाचा सोहळा मोठा असायला हवा होता. अज्ञान रूपी यमाच्या तावडीतून सोडवलेस. सोप्पं नव्हतंच म्हणून कुचक्या नजरा झेलून स्वतःचा माणूस पण तेवत ठेवलं. खरं तर तू असू नये आमच्यासाठी कॅलेंडर मधील फक्त एक तारीख. तू जीवनदायी आम्हास नवजीवन देणारी आई. तू क्रांती ज्योती, तू धैर्याची मूर्ती. तुझ्या ऋणातून कशा होऊ आम्ही उतरावी. तू नसतीस तर कुठे असतो. नुसता विचारही अस्वस्थ करतो. हातात लेखणी घेऊन लढलीस आमच्या वेदनेला नवा आयाम देण्यासाठी. झुंजलीस, झगडलीस अखंड आयुष्यभर. घेतला नाही श्वास निवांत मनाने. तूच मोकळे केले शिक्षणाचे महाद्वार. माणूस म्हणून जगण्याचा दिला अधिकार. स्वतः तुडवून काटेरी वाट मखमली राजरस्ता निर्माण केल्याबद्दल तमाम स्त्री वर्गापुढे तुझे शतशः. अजूनही ठेचाळतो अडखळतो, अजूनही ठेचाळतो अडखळतो, परंतु परत उभे होतो तुला स्मरून. कदाचित तुझा जन्मदिवस साजरा करण्यासाठी कमी पडतो आम्ही, पण हृदयी जगतो अपार सन्मान. आज जगतोय त्या प्रत्येक क्षणाकरिता. सावित्री तुला कोटी कोटी प्रणाम. सावित्री तुला कोटी कोटी प्रणाम. या खरं तर कवितेत अतिशय सगळं सांगितलं. मी पुन्हा एक सांगेन की आपण ती जी सावित्री होती ना सत्यवानाची, तर तिला माहीत आहे आपल्याला की ती यमाबरोबर गेली आणि मग काय पतीचा जीव आणला. मग सासू सासरे त्यांचे डोळे आणि मग ते सगळं काय राज्य वगैरे मागून घेतलं. पण तिच्यापेक्षा आमची सावित्री आई श्रेष्ठ कशी होऊ शकते. कारण तिनं तिच्या कुटुंबाचा विचार केला का? अजिबात केला नाही. तिनं आमच्या समस्त भारतीय स्त्रीचा या पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्री कशी दबून राहते आहे या हिच्या मुक्तीचा विचार सावित्रीबाईनं केला होता. आणि म्हणून सावित्रीबाई श्रेष्ठ नाही का? कदाचित माझ्या अल्पमतीप्रमाणे असेल, पण मला वाटते ती जास्त. कारण सत्यवानाच्या सावित्रीनं फक्त तिच्या कुटुंबाचाच विचार केला, तिच्या राज्याचा केला, तिच्या नवऱ्याचा केला. या सावित्रीनं तसं नाही केलं. तिनं संपूर्ण आपल्या महिलांसाठी तिनं अहोरात्र मेहनत घेतली, शिकली. अरे तिला तर माहीत आहे का, तू आता ठीक आहे मास्तरीण झाली जाता हा, तर मग एक अधिकाऱ्याची तर हेच लावली उच्चवर्णीयांनी. काही अशी कशी शिकवते, हिच्याजवळ अध्यापनशास्त्र नाही, काही नाही. असं का? मी अध्यापनशास्त्र पण नाही का, माझी भाषा पण चांगली नाही का? आणि ठीक आहे मग मला मात्र मुलींना शिकवायचं आहे म्हणजे शिकवायचं. अहमदनगरला त्या काळी ती एकटी एका ज्योतिबाच्या मित्राकडे ती म्हणजे अध्यापनशास्त्र ज्याला आपण DED म्हणतो, तर ते शिकण्यासाठी ती राहिली. म्हणजे केवढी तिच्यामध्ये. मला तुम्ही कमी ठरवता का? मला तुम्ही असं म्हणता का की तू शिकवू शकत नाही कारण तुझ्याजवळ पदविका नाही आहे किंवा पदवी नाही आहे, मग कशी तू शिक्षिका?
तर त्यावरही ती पुरण उरली आणि तिनं ते शिक्षण घेतलं म्हणजे घेतलं आणि म्हणून त्या स्वतः शिक्षिका झाल्या, मुख्याध्यापिका झाल्या. पुन्हा एक मी गोष्ट सांगेन मैत्रिणींनो, त्यावेळेस फक्त 6 वर शाळा सुरू केली आणि मला वाटतं या 6तल्या फातिमा तर होतीच, पण ब्राह्मण मुली होत्या. त्यांनी काही ब्राह्मणांनी पाठवायला सुरुवात केली. पहा, ती त्यावेळची नांदी होती. आपण अडाणीच राहिलो, बहुजन स्त्री ही अडाणीच राहिली. कारण आत्ता तुम्ही शिक्षणाचं प्रमाण पहा, बहुजनांच्या मुली अडाणी आहे का उच्चवर्गीयांच्या मुली अडाणी आहे? आणि बहुजन किंवा इतर ज्या आहेत त्या अजूनही अडाणीच आहेत. पण ज्या वेळेला सावित्रीबाईनं सुरुवात केली त्यावेळेला उच्चवर्णीयांनी, मी म्हणेन की ब्राह्मणांनी ओळखलं की ज्योतिराव हा साधा सुधा माणूस नाही. यानं शाळा सुरू केली. ज्योती ही सावित्री शिकवत आहे म्हणजे मुलींना आपल्या शाळेत पाठवलंच पाहिजे. आणि नंतर याच मुलींची उच्चवर्णीयांचीच संख्या वाढत वाढत गेली शिक्षणामध्ये. आणि तुम्ही आजही जर प्रमाण पाहिलं मुलींच्या शिक्षणाचं, मला नाही वाटत की एखाद्या उच्चवर्णीयाची ब्राह्मणाची मुलगी ती शाळेतच गेली नाही आणि शिकली नाही असं तुम्हाला आठवणार नाही. पण आपल्या बहुजनांच्या, आदिवासींच्या मुली आजही मात्र शाळेपासून वंचित आहे, जात नाही. आणि म्हणून त्यावेळेस असं म्हणतात की संत होऊन गेले, ज्ञानेश्वरासारखे संत होऊन गेले. कोणीही याला हात घातलेला नव्हता. स्त्री मुक्तीच्या शिक्षणासाठी याला कोणीच हात घातला नाही. त्यांनी जे काही लिहिलं, वेद धमू हे ते सगळे ग्रंथ, पण त्यामध्ये स्त्रीला नाही घेतलं. मग स्त्रीसाठी कोणी जेव्हा काम केलं असेल तर ज्योतिबा स्वतः आणि सावित्रीबाई स्वतः उतरल्या. म्हणून आम्ही आज स्त्रिया खरोखर अशा उभ्या राहिलेल्या आहोत. त्यात आमच्या माईसारख्या जर असेल, खरोखर किती छान आहे की समुपदेशन करून आणता. पती पत्नीचा संसार, मी म्हणत असते की तो एखाद्या पत्त्याप्रमाणे, पत्त्याचा बंगला असतो तसा असतो. कारण विश्वास ढळला का तो बंगला ढासळला. म्हणून मग पती पत्नीच्या संसारासाठी सुका असेल काय असेल ते एकमेकांना समजून घ्यावंच लागते आणि त्याशिवाय आपला संसार चांगला राहू शकत नाही. फक्त आता जाता जाता मी माझ्या स्वरचित काही ओळी हलक्या शब्दातल्या आहे पण त्या वाचेन आणि मी इथंच पूर्णविराम देईन. आणि माईंनी मला इथे बोलावलं त्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे. शाळेतून वेळ काढून आली, शाळेचं तिकडे सांगून दिलं की मी अध्यक्ष झाली बा, त्याच्यामुळे मला काही आता सुटका नाही माझी. तर थोडंसं वाचेन. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आज तिचे गाऊ जयगान, आज तिचे गाऊ जयगान. पाटी लेखनी हाती घेऊनी हाती, पाटी लेखनी हाती घेऊनी हाती, शिक्षणाची पेटविली सजोती. अज्ञानाच्या बेड्या तोडल्या, मुली शिकण्या बाहेर पडल्या. अज्ञानाच्या बेड्या तोडल्या, मुली शिकण्या बाहेर पडल्या. आद्य शिक्षिका तिलाच मान, आज तिचे गाऊ जयगान, आज तिचे गाऊ जयगान. जातीपातीला छेद देऊनी, दीनदलितांना जवळ घेऊनी, हौद घरचा खुला करूनी, तृष्णा भागविली पाणी पाजूनी. दिले आम्हा ज्ञानाचे दान, दिले आम्हा ज्ञानाचे दान, आज तिचे गाऊ जयगान, आज तिचे गाऊ जयगान. मुलींना शिकवण्याचा घेतला ध्यास, मुलींना शिकविण्याचा घेतला ध्यास. साहिला माऊलीने किती हा त्रास, साहिला माऊलीने किती हा त्रास. दगड शेन गोळे झेलत गेली, दगड शेन गोळे झेलत गेली, म्हणून स्त्री जातीची नौका तरली. इतिहासातील क्रांती ज्योती सुवर्णपान,
इतिहासातील क्रांती ज्योती सुवर्णपान, आज तिचे गाऊ जयगान, आज तिचे गाऊ जयगान. आम्ही सावित्रीच्या लेकी, आज तिचे गाऊ जयगान, आज तिचे गाऊ जयगान. माझा आवाज नाही का जरा असा बसलेला असतो, त्याच्यामुळे नाही का जरा बोलताना मला खूप थोडंसं त्रास जाणवतो. परंतु पुन्हा तुम्ही मात्र 5 जणी का असेना तुम्ही राहिल्या आणि मला पण सगळ्यांबरोबर, कारण आजचा विषयच खूप चांगला आहे आणि एवढ्या तेवढ्या याच्यात शब्दात संपणारा नाही. तर सगळेच जण या विषयासाठी उत्सुक असतात आणि मी पण इथे आली, माझे 2 शब्द ऐकवले. आपल्याला रुचले असेल ना रुचले असेल तरी ते आपण पोटात घ्यावे आणि काय जी काही चूक झाली असेल ती पण पोटात घ्यावी. आणि एवढे बोलून मी माझ्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप करते. जय क्रांती, जय ज्योती. जय क्रांती, जय ज्योती. धन्यवाद मॅडम. खरं म्हणजे डॉक्टर्सचा व्यवसाय हा प्रचंड बिझी असतो आणि एकदा येऊन जाऊन पाहून कार्यक्रम सुरू झाला की नाही हे बघून प्रेरणाताई उगले या इथे उपस्थित झाल्या. अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. खरं म्हणजे काउन्सिलिंग सेंटरला भरगच्च अशा महिला येतात. दररोज 5-50 महिला असतात. या ठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आपण आला, आपल्या ऋणातच राहू इच्छितो. वैशालीताई देखील या ठिकाणी आल्या. खरं म्हणजे सगळा बिझी शेड्यूल असताना केळापूरचा कार्यक्रम, सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचा कार्यक्रम, हे सगळं आटोपून त्या या ठिकाणी आल्या. पुढच्या कार्यक्रमाला अग्रेसिव्ह झाल्या. या ठिकाणी काही महिलाही उपस्थित झालेल्या. आमचे विद्यार्थी तर अप्रतिम बोलतात, जे वारंवार त्यांच्या पाठीवर ताप दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. वैभव असो, पायल असो, अत्यंत चांगलं त्यांचं बोलणं असतं, विचार असतात, सकारात्मकता असते, पुढे जाण्याची उर्मी असते. हे सगळे घेऊन नालंदा अकादमी वाटचाल करत आहे. महिला समुपदेशन केंद्र महिलांना बळ देण्याचं काम करत आहे. या ठिकाणी माया माझी लेक ही कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि नाही बोलत म्हणाली पण प्रचंड बोलली, कारण तिच्या अंतरीचा तो विषय होता. अंतरीचे धावे स्वभाव बाहेर असे ते बोलवा म्हणतात, त्या पद्धतीने त्या गेल्या. तिचाही मनपूर्वक अभिनंदन करते आणि आभार मानते. प्रज्ञाला तर तोड नाही, म्हणजे एका हाकेत काही प्रॅक्टिस करायची गरज नाही, काही नाही. अप्रतिम कुठले प्रोग्राम तिच्याकडनं, लग्नामध्येही गाणे म्हणायचे असतील, बारशामध्ये म्हणायचे असतील, कुठेही प्रसंगानुरूप गाण्याची ताकद तिच्या मध्ये आहे. हरिश्चंद्र भिडेंची ती लाडकी लेक होती. त्यांनी MA करावं संगीतामध्ये असं त्यांचं खूप इच्छा होती आणि संगीताला आमच्या सोबतच ती जाट मॅडमकडे येत होती. अत्यंत गरीब स्थितीमध्ये आजीनी धुणभांडी करायची आणि जगवायचं अशा स्थितीतून ती वर आलेली, अत्यंत स्वतःच्या ताकदीने मोठी झालेली प्रज्ञा मला पाहायला मिळते आहे. या ठिकाणी किरण आली आहे. मॅडम मी वेळ आपला याच्यासाठी घेते आहे की या मुली पहिल्या बालवाडीतल्या माझ्या शिक्षिका आहे. स्लम एरियामध्ये बालवाड्या काढल्या होत्या 11, त्यातल्या 4 उर्दूच्या होत्या. त्या उर्दूच्या बालवाड्यांच्या मुली येऊ शकल्या नाही, परंतु यांचं रूपांतर नगर परिषदेमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून झालेलं आहे. त्यांच्या आयुष्याची चांगली पाहत आलेली आहे. मुक्त विद्यापीठामध्ये त्यांना परीक्षेला बसवायचं आम्ही दोघांनी पुढे न्यायचं. अनेक मुलांना हजारो मुलं स्लम एरियामध्ये बालवाडीमध्ये शिक्षण घेत आहेत. पूर्व प्राथमिक शाळेमध्ये स्वतःचं नाव देखील लिहिता येत नव्हतं. नगर परिषदेच्या शाळांमधल्या मुलांना हरिश्चंद्र भोईरांच्या डोक्यात भन्नाट कल्पना असायच्या. दारावर भीक मागायला आलेल्या पोरांना ते शाळेत घालायचे. त्यांचे राज्य उद्याचे भिकारपुऱ्यात सरस्वती प्रवेश काय ते तारे तरुण भारताने लेख मागवले होते, फोटो पाठवा. एवढं मोठं काम आपण करत आहात. 40 वर्षापूर्वी भिकारपुऱ्याच्या पोरांना शाळेत टाकलं. तीच प्रेरणा घेऊन मी पुढे बालवाड्या काढल्या. त्या बालवाड्या अजूनही चालू आहेत. मनस्वी अभिनंदन करते आणि आदर्श घालून दिला तिने.
सावित्रीबाईंच्या आणि ज्योतिबांच्या आयुष्यामध्ये जे निमित्रिकपणा होता तो तिच्या वाट्याला आला, तो तिने घेऊन टाकला एका अनाथ मुलीला आपल्या जवळ घेऊन. सावित्रीबाईंनी यशवंताला दत्तक घेतलं, आमच्या किरणनी एका मुलीला जीवन दिलं, मायबाप झाले. हे मोठे ठेवे आहेत. इथे कदाचित जास्त संख्या नसेल पण गुणवत्ता प्रचंड आहे या कार्यक्रमामध्ये. आमची छाया पतीशी आयुष्यभर संघर्ष केला, तिने प्रचंड संघर्ष केला छाया म्हणावीने. त्यावेळेला काउन्सिलिंग सेंटरही नव्हतं, पण घरगुती महिलांचे असे प्रकरण आम्ही सोडवायचे, त्याच्यात ती बळेपणाने उभी राहिली. करुणाची सासू या ठिकाणी आहे, काय लढते आहे ती बाई, अजूनपर्यंत पतीशी लढते आणि हक्क मिळवते आहे. अशा बायांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांचं हे अभिनंदन करते. आपण सर्वजण हजर राहिला. खरं म्हणजे कुंभारे फॅमिली या ठिकाणी अत्यंत बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेली काही माणसं या ठिकाणी आहेत, ते शेवटपर्यंत टिकले, त्यांचेही मनस्वी अभिनंदन करते. आणि मुख्य म्हणजे आमचे नालंदाचे जे सगळे विद्यार्थी आहेत, गोपाल असेल, नंदकिशोर असेल, त्यानंतर कौशल असेल, अशी सगळी मुलं जी आहेत, वैभव असेल, बरीच सारी मुलं. आता लॉकडाऊनच्या काळात नालंदा बंद पडलं होतं, माझं घर 8 खोल्यांचं त्यांना उपलब्ध करून दिलं होतं, कुठलाही भाडेकरी न ठेवता. ती मुलं सतत सकाळपासून या ठिकाणी आहेत, स्त्रियांची वाट पाहत आहेत, सतत सेवेला आहेत. प्रत्येक व्यवस्था त्यांनी पाहिलेली, त्यांचं मनापासून अभिनंदन करते. माझी मुलगी राणी, काय तिचं अभिनंदन करावं, ती माझीच मुलगी आहे, माझ्या विचारांनी चालणारी. तिने स्वतःचा ऑफिसचा वेळ असताना, महत्वाच्या मीटिंग असताना ती आपलं सगळं काही साठवते आहे. ती म्हणते आई आणि दादा तुम्ही विचार करत गेलात, काम करत गेलात, त्याचा एक पुरावाही स्वतःजवळ ठेवला. एकही पुरावा स्वतःजवळ ठेवला नाही. दादांचा विशेष अंक काढत असताना फोटो सापडत नव्हते, काय करावं. तर मला अत्यंत आनंद झाला, आपण सगळेजण उपस्थित झाला आणि कार्यक्रम शेवटपर्यंत अटेंड केला, त्याबद्दल आपले सर्वांचे मनस्वी आभार मानते. प्रतिभा आहे, अगदी धडपडीने सगळं काही करते आहे. केसेस अशा बंकेपात चालवतात दोघी 2 शिपाई आहेत माझे. धन्यवाद सर्वांचे पुनश्च आभार.